आपण जो गुगल मॅप लावतो किंवा आपल्याकडे सिरी असते फोन मध्ये, तशी माझी आई आहे. खड्डाला खड्डाला, अरे मला दिसतंय. गप्पा बस. खड्डा बघून त्याला व्यवस्थित खड्ड्यातच गाडी घालायची असते आणि गाणी ऐकत असतात. एक मिनिट, गाडीत गाणं ऐकायला मला शिकवलं यांनी. सर्वात जास्त राग कोणाला येतो तुम्हाला? ह्याला भयंकर चिड. ज्यांना वाटतं ना की हा इंडिव्हिज्युअली चिडका आहे, ते स्वतः खूप चिडके असतात. घरी तर दाखवते. पण आईचा फोन आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय असते? लोकांसोबत असेल तर मग मी स्पीकर वरून काढून ठेवतो. सांगता कधी कधी बाजूला बसलेल्या माणसाच्या विषयी काय बोललेल याचीच मला झालं होतं ते. तुझा मुलगा पुढच्या 5 वर्षात दिसणार नाही, मी त्याच्याबरोबर हे करणार नाही, तू गप्पा बस. तुझ्या आईला पुढच्या 5 वर्षात तू कुठे असशील ते दाखव म्हटलं मला. जेव्हा लो पॅच चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं, असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी कमीपण आहे. तुला आईमधले कोणते गुण घ्यायला आवडते? म्हणून स्वानंदीने घेतलेला आहे, गुंडागर्दी, दादागिरी, मारामारी. आमची जी जनरेशन आहे त्यांच्यावरती एवढा भडीमार नव्हता टेक्नॉलॉजीचा. नंतर असं झालं की तुमची जी अपब्रिंगिंग आहे टेक्नॉलॉजीने जास्त केली पालकांपेक्षा. आता ज्याच्या हातात मोबाईल आहे तो मोबाईल मध्येच डोकं घालून असतो. मुलांपेक्षा आया जास्त असतात. म्हणजे असं नाही की मी ऍडिक्ट आहे, मोबाईल असे की हात शिवशिवायला. त्यालाच ऍडिक्ट म्हणतात, त्यालाच ऍडिक्शन. असू दे. दिन फाईट तुला. सॉरी शक्तिमान. मी कपडे काय घातलेत ह्याच्यावरनं ती ठरवते मी घराबाहेर कशासाठी पडतो. साधी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आहे म्हणजे इकडेच कुठेतरी जरा बरे कपडे आहेत, कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललो, व्यवस्थित कपडे घातलेत, परफ्यूमचा वास येतोय म्हणजे समजून जा कोणाला. वडील जिवंत नाहीये, आई वडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेलं आहे, तसं मी काही करू शकणार नव्हते. आय एम सो सॉरी. नमस्कार, मी प्रणाली मोरे. सेलिब्रिटी किड्स या शो मध्ये ज्या जोडीला मला खूप दिवसापासून बोलवायचं होतं, ज्यांच्या मागे मी खूप दिवसापासून लागली होती, ती जोडी मायलेकाची जोडी अखेर आलेली आहे. आणि खूप दिवसापासून मी मागे लागले होते आणि अखेर ती जोडी उत्तर या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला आलेली आहे. असे सगळ्यांचे लाडके प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे, खूप खूप स्वागत. थँक्यू. मी जसं म्हटलं तसं की खूप कार्यक्रमातनं मी तुम्हा दोघांना पाहते, माय लेक नाही पण इंडिव्हिज्युअल तुमची पर्सनॅलिटी म्हणून. त्या एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणणार नाही, ते अजूनही यंग आहेत. सो एक इतक्या वर्षापासून आईने कारकीर्द हे केलेली आहे, स्वतःची जपलेली आहे, त्या पद्धतीनं ती काम करते. आणि आत्ता तूही इतके वर्ष काम करतोयस, म्हणजे हळूहळू तू स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करतोयस. उत्तर सिनेमा येतो आणि उत्तर सिनेमामध्ये मोस्टली आम्ही जे टीजर आणि हे पाहतोय तुमचे, त्याच्यामध्ये आई आणि मुलाची एक ती मला वाटतं संवादांची जुगलबंदी आहे ना, ती आजच्या घडीची वाटते. आजच्या ह्याच्यात जे चालतात ना संवाद, ते आम्ही ऐकतोय आणि त्याच्यातनं दिसून येतं जनरेशन गॅप, संवादाची कमतरता आणि टेक्नॉलॉजीचा भडीमार असल्यामुळे हे नातं कुठेतरी दूर होतंय. तू काय सांगशील या सगळ्या एकंदरीत चित्राकडे पाहताना? आणि कट्टू हे रील मधलं झालं, म्हणजे हे आत्ताच्या रिअल ह्याच्यात मी तुला सांगते, रीलचं तर पडद्यावर आम्ही पाहतोय पण रिअल ह्याच्यातही तेच दिसते. तर तुमचं नातं एकंदरीत कसं आहे? तितकाच तो टेक्नॉलॉजीचा भडीमार तुझ्यावरही झालाय का? आणि तुमच्यातही संवादांची कमतरता आहे का? आणि त्याच्यावर आईच्या रिॲक्शन्स काय आहेत? मला थोडंसं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. तो जो एक डिस्टन्स जो आता आलाय मुलांमध्ये, पालकांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये, तो जास्तीत जास्त तुम्ही बघाल तर तो 18, 19, 20, 21, 22 या वर्षाचा जो वयोगट आहे, किंवा उदाहरणार्थ माझा पुतण्या जो आता 16 वर्षाचा आहे, त्या वयोगटात जास्त आलाय. कारण ते जास्त टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड आहेत ती मुलं. त्यांच्याकडे जगभराचं ज्ञान आहे पण एक्सपिरियन्स किंवा अनुभव कुठलाच नाही आहे, त्यामुळे तो डिस्टन्स जास्त आहे. आणि इव्हन उत्तरमध्ये जर तुम्ही माझं पात्र बघाल तर ते आत्ता माझं जे वय आहे त्याच्यापेक्षा एक 4-5 वर्ष मागे अजून, म्हणजे 4-5 वर्ष नाही जास्तच मी तर म्हणेन, तो 20-21 वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा. सो त्याच्यामुळे तो मी जेव्हा मोठा होत होतो, मी 97चा 97चा माझा जन्म आहे, माझ्या बहिणीचा 2000 आहे. सो आमची जी जनरेशन आहे त्या वयोगटातली 95 पासून 2000 पर्यंतची, त्यांच्यावरती एवढा भडीमार नव्हता टेक्नॉलॉजीचा, तरी तुम्ही अजून थोडे कनेक्टेड होता तुमच्या पालकांशी. नंतर असं झालं की तुमची जी अपब्रिंगिंग आहे त्याच्यामध्ये तुमच्या पालकांपेक्षा टेक्नॉलॉजी आणि मोबाईल आणि बाहेरची इन्फॉर्मेशनचा जास्त भडीमार आला. त्याच्यामुळे तुमची अपब्रिंगिंग हे टेक्नॉलॉजीने जास्त केली पालकांपेक्षा. आमच्या केसमध्ये तसं नाही आहे. आमच्या केसमध्ये आमचा कॉन्फिडन्स, आमचं आधीचं नॉलेज, आमची मोरॅलिटी, हे सगळं आमच्या आई वडिलांनीच दिलेलं आहे आम्हाला.
सो त्यामुळे तसा डिस्टन्स नाही अजूनही आमच्यामध्ये तरी. आणि माझ्या जनरेशनच्या काही मुलांचा जरी असला तरी माझा आणि माझ्या आईचा तर नक्कीच नाहीये डिस्टन्स, इमोशनली किंवा मेंटली. फिजिकल आमचा डिस्टन्स खूप असतो, कारण ती वेगळीकडे काम करते, मी वेगळीकडे काम करतो. पण तसा डिस्टन्स नाही आमच्यामध्ये, कारण कुठेतरी मी मिलेनियल पण आहे आणि जेनझी पण आहे. स्वानंदी जरी प्रॉपर जेनझी असली, मी दोन्ही आहे. त्यामुळे तसा डिस्टन्स आमच्यामध्ये नाहीये आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हर. त्यामुळे तो नाहीये. येस. चित्रपटात एक डायलॉग आहे मोबाईल वरनच, म्हणजे तो आईला तो मस्त ते हे करतो की ती आई म्हणते की अरे बोलायचंय तुझ्याशी, आणि तो तिच्या मैत्रिणीला विचारतो ना, तुझी आई तुला असंच करते का ग, त्रास देते का ग. पण आत्ता काय झालंय ना, जरी आत्ता कामामुळे तू बिझी असशील तरी पण आपणही आत्ता, म्हणजे मी म्हणते की आता ज्याच्या ज्याच्या हातात मोबाईल आहे तो मोबाईल मध्येच डोकं घालून असतो. आणि त्यामुळे बाजूला कोणी बसले तरी आपण त्याच्याशी बोलत नाही. मुलांपेक्षा आया जास्त असतात. एक्झॅक्टली मी मुलं कमी, म्हणजे मुलं मी एक वेळेस कमी म्हणेन, ते 50-60चा जो वयोगट आहे ना, ते कॅन्डी क्रश आणि व्हॉट्सअपवरती इतके बिझी असतात, ते इतके बिझी असतात त्याच्यामध्ये. सो मोबाईल ऍडिक्शन हा फक्त लहान मुलांचा किंवा माझ्या वयोगटातल्या मुलांचा प्रॉब्लेम राहिलेला नाहीये, तो सगळीकडे गेलेला आहे. म्हणजे आया पण आहे, आज्यांचा पण झालेला आहे, आया सोडूनच द्या, आज्यांचा पण झालेला आहे. पण तुमच्यामध्ये असं होतं हो, कधी? खूपदा होतं. म्हणजे मी असते फोनवरती, अगं मम्मी आपण बाहेर आलोय जेवायला, आपण बोलतोय काहीतरी, घरी आपल्याला पाहुणे भेटायला आले तरी ती त्याच्यावरतीच काय ना काहीतरी कोणाला काहीतरी मेसेज पाठवत असते. सो तो एक आहे आमच्यात. सो माझ्या आणि स्वानंदीपेक्षा जास्त माझी आई मोबाईल अडिक्टेड आहे. म्हणजे मी नाटक केलं होतं आजीबाई जोरात, ते आम्हा दोघांपेक्षा हिच्यासाठी जास्त होतं. हो, पण हे आहे, म्हणजे मीही कबूल करते की असं होतं अगं. आणि असं मी मुद्दामून करायचं नाही, अनाहूतपणे असं होतं, ते हात जातो. म्हणजे असं नाही की मी ऍडिक्ट आहे त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये, पण तो मोबाईल असे की असं हात शिवशिवायला असू दे. बरं, कट टू आपण काही वर्ष मागे जाऊ. अभिनयला तुम्ही जेव्हा हळूहळू अभिनय मोठा होतोय आणि तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला मोठं केलंय किंवा त्याच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही आई म्हणून पाहत असाल, तेव्हा अभिनय कसा झालाय मोठा, म्हणजे कसा वाढलाय, एक काय म्हणतात, एक माणूस म्हणून त्याच्यात बदल कसे होत गेलेत आणि कशा पद्धतीनं त्यानं तुम्हाला एक मुलगा म्हणून कायम सपोर्ट दिलाय? प्रणाली, जेव्हा अभिनय पहिल्यापासूनच समजूतदार आहे. म्हणजे त्याला मला कुठलीच गोष्ट समजावून सांगावी लागली नाही. बेसिकली तो खूप इंट्रोवर्ड आहे. आता तरी तो इंटरव्ह्यूजमधून वगैरे उत्तम बोलतो, खूप हुशार आहे, एकतर वाचन चांगलं आहे, नॉलेज आहे, खूप गोष्टी तो बघत असतो, तो वाचत असतो. त्यामुळे तो ना आता तू जे सगळं बोललाय, म्हणजे हे मला सुचलंही नसतं बोलायला, पण हे त्याने त्याच्या म्हणतो ना अनुभवाने म्हण किंवा तो ज्या पद्धतीने विचार करतो स्वतःचाही आणि समोरच्यांचाही, तर हे तो स्वतः मोठा झालेला आहे. मी त्याला असं काही बोट धरून काही शिकवलेलं नाहीये. हां, एवढं नक्की आहे की त्यावेळेला आम्ही ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थितींची जाणीव ह्या दोन्ही मुलांना होती. त्यामुळे ह्या दोन्ही मुलं खूप मॅच्युअर झाली आणि अभिनय खूप लहान असतानाच मॅच्युअर झाला. त्यामुळे त्याला मला असं कुठलीच गोष्ट बसून शिकवावी लागली नाही की अरे असं कर किंवा हे असं असायला पाहिजे. आई म्हणून मी काही गोष्टी सांगितल्या, पण मी त्याच्या आईपेक्षा जास्त मैत्रीण जास्त होते आणि अजूनही तशीच आहे. म्हणजे आमच्यामध्ये असं कधीच, म्हणजे मला असं फार आठवत नाही की मी आई म्हणून त्याच्यावर कुठल्या गोष्टीची त्याला खूप असं काय म्हणतो ना आपण, बोलणी आपण टॉन्ट मारलेले आहेत किंवा बोलणी आपण हे करतो की मुलांना आपण म्हणतो की हे करायचं नाही, ते करायचं नाही. काही गोष्टींच्या बाबतीत होतं, पण मी त्याची मैत्रीण खूप जास्त चांगली, त्यामुळे आमच्यामध्ये शेअरिंग फार चांगलं होतं. म्हणजे मी, अभिनय, स्वानंदी, आम्ही तिघांमध्ये जो बॉन्ड आहे ना, तो केवळ ह्याच्यामध्ये आहे की मी आणि माझं पहिल्यापासून हे होतं की मी माझ्या मुलांना एका वयानंतर मी त्यांच्यावर मैत्रीणच होणार आहे. कारण ती मुलं माझ्यापासून खूप लांब राहिली. बरोबर की वयाच्या स्वानंदी तर अगदीच 5 वर्षाची, 4.5-5 वर्षाची होती तेव्हा तिला मी हॉस्टेलला टाकली. अभिनय पण तेवढाच लहान होता. त्यामुळे ह्या मुलांना माझं आणि त्याचं, आमचं
त्यावेळेला जे कनेक्शन असतं आई आणि मुलामध्ये ते माझं झालं नाही. की मला तो गिल्ट माझ्या मनामध्ये होता की अरे माझ्या मुलांना मला हॉस्टेलला टाकावं लागलं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. पण जेव्हा ती मुलं माझ्याकडे आली तेव्हा म्हटलं की आता मी त्यांची आई तर आहेच, ते कुठे सुटत नाही, ते कर्तव्य आपल्याला करायचीच असतात. पण एक मैत्रीण म्हणून, कारण तो जसं मोठा होतो, कारण जसं मुलीला आईची गरज असते मोठं होत असताना, तसं मुलालाही बापाची गरज असते. ते नव्हतं आमच्याकडे. मग त्यावेळेला मी काही गोष्टींच्या बाबतीमध्ये अभिनयशी खूप क्लिअर होते आणि त्याला ते कम्फर्ट करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. पण अभिनयचे भाऊ आहेत, अभिनयचे काका तेव्हा होते, त्यामुळे अभिनयला ते तिथे त्याला तो एक म्हणतो ना ती कमी त्यांनी तिथे भरून काढली. पण अभिनय खूप मॅच्युअर आणि खूप चांगला मुलगा आहे. बेसिकली तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. जसे त्याचे वडील होते तसाच अभिनय आहे. अभिनय थोडासा माझ्यासारखाही आहे, त्याला थोडा स्पेस लागतो जसं मलाही लागतो. वडिलांना कसा त्याच्या मित्र वगैरे असे होते, तसं त्यालाही खूप मित्र वगैरे आहेत आणि तो त्यांच्याशी खूप कनेक्टेड असतो. सो ना मी असं म्हणे की मला आता नीट एक्सप्रेस होता येत नाही असं म्हण, पण मला आई म्हणून अभिनयाबद्दल खूप अभिमान आहे. कारण तो ॲज अ ॲक्टर म्हणून पण असा खूप छान आता घडतो आहे. कारण तो कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेऊन आलेला नव्हता. लोकांनी खूप ट्रोल केलं त्याला नेपोटिझमच्या बाबतीमध्ये पण खूप बोललं गेलं. पण लोकांना हे कळत नाही की ॲक्च्युली आम्ही ज्या पद्धतीचं आयुष्य जगत असतो ना, ते लोकांना माहीत नसतं की तिथे काय कष्ट आहे किंवा ह्या मुलांना सुद्धा कशा पद्धतीने फेस करावं लागतं. इंडस्ट्रीमध्ये पण भरपूर काही गोष्टी असतात की सगळेच तुमचं कौतुक नाही करत. जसं बाहेर करत नाही तसं इथेही करत नाही. इथे तोंडावर खूप गोड बोलणारे असतात, मागून नावं ठेवणारे असतात. ह्या सगळ्या गोष्टी अभिनयाने ना पचवून अभिनय आज माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून जो उभा राहिलाय ना, हे त्याचं आणि हे फक्त त्याचं म्हणतो ना त्याचं क्रेडिट आहे. ते ह्याच्यामध्ये मी काही नाही केलंय असं मला वाटतं. असू नकोस, खरं तेच सांगते मी. आहे नाही, पण हे आहे ना. अरे पण मी त्याच्यावरती नाही फाईट नाही, मला आता अभिनय तुला विचारायला आवडेल की आई जसं एक वाक्य असं म्हणाली की तो खूप वेळेच्या आधी मोठा झाला, मॅच्युअर्ड झाला. कदाचित त्यावेळेची ती परिस्थिती असेल. पण आता 2 बायका आहेत घरात आणि तू एकटा, म्हणजे ते करता पुरुष म्हणून जे असतं ना एक, ते बर्डन पण असतं बऱ्याचदा. कदाचित आपण बऱ्याचदा ते एन्जॉय करतो की मी लीड करतोय. सो ते कसं आहे तुझ्या बाबतीत? वेळेच्या आधी मोठं होणं तुला स्वतःला माणूस म्हणून किती प्रगल्भ करून गेलं, किंवा किती तुला ते त्याचा संघर्षही कसा करावा लागला त्या पूर्ण परिस्थितीशी? पहिली गोष्ट तर एकतर या दोघींची जबाबदारी घेण्याची कोणाला गरज नाहीये, कारण त्या दोघी खूप खंबीर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी पण आणि मम्मी पण. तरी माझ्यावरती आहे ती जबाबदारी, सगळ्या गोष्टी आहेत, इमोशनल आहेत. पण आमच्या घरामध्ये असं कोण काय म्हणतो एकच माणूस नाहीये जो करता धरताय, जो सगळं करतोय. आता आमची जर तुम्ही सिच्युएशन म्हणाल तिघांची, तर 3 रूममेट्स अडल्ट जे समान वयाचे आहेत एकत्र राहताना कसे असतात तसे आम्ही राहतो. एक कोणतरी बाबा टॉप ऑफ द चेन आहे असं अजिबात नाही. एकच कोणतरी लीडर आहे. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आहेत, ते प्रत्येकाने पूर्णपणे करायचे आहेत हे आम्हाला माहिती आहे. सो त्यामुळे त्याचा असं प्रेशर तर मला कधी आलं नाही, कारण ती आपली जबाबदारी आहे, तर त्याचा काय प्रेशर येण्याची गरज मला वाटली नाही. आणि मम्मींनी कधी ते येऊ पण दिलं नाही. आम्ही प्रत्येक तिघा एकमेकांसाठी उभे असतो. तिघं चुकलो तरी एकमेकांना सांगायसाठी असतो आणि जेव्हा गरज पडली तेव्हा मदतीसाठी पण असतो. त्यामुळे असं प्रेशर तर अजिबातच नाही आहे. तिसरी, मोठं होणं. आता आपण होतो मोठे, आपण मोठं, मी असं नाही म्हणत मी मॅच्युअर झालो लहानपणी, मी समजूतदार झालो ऑब्व्हियसली. लहान तर मी अजूनही आहे. लहान तर आणि आईसाठी कायम लहान असणार मुलं. म्हणजे तुला सांगते, आता हॉस्टेलला ह्या दोघांना मी सोडायची ना, येताना खूप आनंद असायचा, पण जाताना इतकं ते असं व्हायचं ना त्यांना दोघांना, स्वानंदी रडून गोंधळ करायची. पण ह्याने ना ते इतकं कंट्रोल केलं होतं ना, मला ते कळायचं की अरे यार हा खूप कंट्रोल करतोय स्वतःला. पण माझ्याकडे काही चॉईस नव्हता. पण जेव्हा वेळ आली ना, तेव्हा दोघांना जेव्हा मी घेऊन आले, तेव्हा माझा तो म्हणतो तो आनंद माझा वेगळा होता. आणि
त्या गोष्टी ज्या वेळेला त्या करू शकले नाही मी, त्या आम्ही आता इतकं एन्जॉय करतो तिघ जणांना. आणि आम्हाला तिघ जण असले की आम्हाला चौथ्या कुठल्या माणसाची गरज लागत नाही. आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही बाहेर फिरतो. तर मधल्या काळामध्ये आम्ही बाहेरगावी गेलो होतो. 15-20 दिवस मज्जा केली आम्ही तिघांनी मिळून. त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आम्ही भांडतोही तेवढेच. आम्ही मतभेद तर प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात. आमच्या तिघांमध्ये पण खूप फरक आहेत नाही म्हटलं तरी. पण कधी कधी माझी अशी कोंडी होते की ह्याचं म्हणणं असं, तू स्वानंदीवर तुझं खूप जास्त हे आहे, तू तिला खूप पॅम्पर करतेस. स्वानंदीचं म्हणणं असं, तू अभिनयला खूप पॅम्पर करतेस, तू असं आहे. पण तरी सुद्धा शेवटी एंड ऑफ द डे असं असतं की हे दोघं जण एकत्र असतात आणि मी वेगळी असते. कारण मला माहिती आहे की अभिनयाला स्वानंदी लागते सगळ्याच बाबतीमध्ये. त्याला ती प्रत्येक विचार कुठलं मत हवं असेल, अगदी ड्रेस, तिला कुठला फंक्शनसाठी त्याला ड्रेस डिसाईड करायचा असेल तरी पण त्याला स्वानंदी लागतात. आता मी नाही लागत त्याला फार. मग मला फक्त फोटो पाठवून सांगणार की मम्मी मी हा घेतोय किंवा मी हे बघतोय, कसं वाटतंय तुला, हा छान आहे. हे मी नाही म्हटलं तर का, ह्याच्यामध्ये काय वाईट आहे, स्वानंदीला तर आवडलाय, असं ते असतं. त्यामुळे हे आमच्या तिघांमध्ये मी खुश आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये की दोन्ही मुलं फार उत्तम पद्धतीने स्वतः ग्रो झालेली आहेत. मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत आई म्हणून सुद्धा. हां, एकमेकांचा सपोर्ट तो म्हणतो तसं की आमचा एकमेकांना फार सपोर्ट आहे सगळ्याच बाबतीमध्ये. म्हणजे ओरडायचं तिथे ओरडतोही, आणखीन जिथे सपोर्ट करायचं तिथे सपोर्टही करतो. तुझं काय म्हणणं आहे यावर? आई बोलते. काय नाही, ते कपड्यांचं ती बोलत होती. तर तिची आता स्टाईल झाली एक अशी टोमण्यांची वेगळी. ती अशी एकदम शांतपणे असं बोलून जाते. छान, मस्त आता ना? मी येत होतो ना, तर तिने मला खूप हसवलं. मी कंट्रोल केलं. काल रात्री पण आमचा त्याच्यावरतीच बोलणं झालं कपड्यांविषयीच. तर आता येत होतो आम्ही तेव्हा तुझा फोन आलाय, तुम्ही काय कपडे घालताय तुम्ही वगैरे. मग तिने सांगितलं आम्ही काय घालतोय ते. मग तू ओके म्हणालीस. त्याच्यावरती ती मला म्हणाली, तू घेणारच का अजून एक शर्ट तुझ्यासोबत? तर माझं का, तुला हा आवडला नाही का? नाही रे, माझं असं नाहीये. तिथे तिला लागलं असं वाटलं तर मला ती काय बोलली नाही ना, चल आपण जाऊया मग. सो ते तिची आता वेगळी स्टाईल झाली. असं ते सीडिंग करणं जी वेगळी स्टाईल झाली. आता ते मला ओळखता आलं की मला खूप हसू येतं. मग ते मला ओळखता आलं ना की मला खूप हसू येतं. नाहीतर माझी चिडचिड होते. पण मला ते एकदा ओळखायला लागलो की मला खूप हसू येतं. मग कॉमेडी आहे कारण. बरं, आई जसं म्हणते तसं की तुम्ही लांब होतात शिकण्यासाठी आणि तो डिस्टन्स तिने सांगितला, पण जेव्हा तुम्ही इथे आलात मग हळूहळू तुमची कामं सुरू झाली. आत्ताही तुम्ही तुमच्यात अर्थातच डिस्टन्स असतो कामानिमित्ताने, पण हा जो दुरावा आहे ना, म्हणजे कामानिमित्ताने जरी असलं तरी आपण मिस करतो ना बऱ्याचदा अनेकांना. मग जेव्हा मिस करता तेव्हा तू इमोशनली कसा असतोस त्याच्याशी कनेक्टेड, त्या पूर्ण सिच्युएशनशी? खाली 2 दिवस घरी राहिलो की परत वाटतं चला आता कामावर जाऊया. 2 दिवस घरी काय म्हणजे आईचं काय असतं? कारण मागे तिने मला म्हटलेलं, नाही मला नाही पटलं ना प्रणाली, मी चिडते, मी बोलते. मग मला ती सिच्युएशन सांगशील, कशावरनं चिडते आई घरामध्ये? काय, कशावरनंही चिडू शकते ती, कशावरनंही चिडू शकते. म्हणजे आता उदाहरणार्थ आता समजा ती माझ्या रूम मध्ये आली आणि तिला असं तिचं लक्ष गेलं की माझा कपाट आवरलेला नाहीये, त्याच्यावरती मग ती आधी नोटीस करणार. मग 2 दिवस ती ठेवणार स्वतःमध्ये आणि मग 4थ्या दिवशी मग तिच्यामध्ये येणार, आता तू घरातच आहेस तर तू कपाट लावून घे ना. आता काय करतच नाहीयेस तर कपाट लावून घे. म्हणजे करतच नाहीये म्हणजे 4 दिवस घरी आहे फक्त, तू आता त्याच्यावरनं पण मला बोलतेस. सो ते असं आमचं असतं की ती मग कधी कधी घर आवरत असेल काही कुठली गोष्ट किंवा साफसफाई करत असेल स्वतःहून, तर ते मग तेव्हा ती चिडचिड होते, आम्ही तिला मदत करत नाही म्हणून, की तुम्ही मला मदतच करत नाही. म्हणलं तू एकतर तुझं परस्पर चालू केली साफसफाई आणि आता आम्हालाच बोलतेस की आमचे सुट्टीचे दिवस आहेत ते आता शांतपणे आम्ही बसलो, ते पण तिला नाही, ते पण येऊन तिला ते करायचं असतं. सो तिची कशावरनंही होऊ शकते. मी ड्राईव्ह करत असताना तिची खूप पॅनिक तिचं खूप होत असतं, एन्झायटी होत असते. म्हणजे ती आपण जो गुगल मॅप लावतो तेव्हा आपल्याकडे सिरी असते फोनमध्ये, तशी माझी आई आहे की गुगल मॅप सांगतो पुढे 300 मीटर वरती लेफ्ट आहे, तर आई माझी तेच सांगते, फक्त ती आरडाओरडा करून सांगते. समोरून ट्रक येतो, समोरून ट्रक येतो, समोरून, मला दिसतंय समोरून ट्रक, मला डोळे आहेत, माझं लक्ष, मी इथे बघून गाडी चालवतोय का,
मला समोर खड्डा आला अरे मला दिसतंय समोर खड्डा आलाय. गप्प बस. खड्डा बघून त्याला व्यवस्थित खड्ड्यातच गाडी घालायची असते. मला बऱ्याच वेळेला. 15 मिनिटाच्या वर जर गाडी चालवायची असेल आणि माझी आई गाडीत असेल तर मी गाडी नाही चालवत. बाय रूल मी नाही चालवत गाडी, कारण ते कोण सतत सहन करणार. पण आता ती शांत झाली. जेव्हा मी नवीन शिकलो होतो गाडी चालवायला तेव्हा तर ती इतकी इरिटेट करायची. आम्ही आता कोल्हापुराला गेलो होतो तर मी गाडी चालवत होतो तर तिथे पण ते पन्हाळ्याला जाताना इतका आरडाओरडा केला आईनी आणि स्वानंदीनी. शेवटी माझा मामा बसला माझ्या बाजूला. मामा मला म्हणलं बरोबर चालवतोय की हा, काय प्रॉब्लेम आहे. म्हणलं तिला सांग, कॉन्फिडन्स तिला पटत नाही ते. मी जगाच्या पाठीवर गेलोय गाडी चालवत तरी तिला पटतच नाही गाडी चालवणं. पण 2 ड्रायव्हर एकत्र बसू शकत नाही, हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे. तुम्ही दोघेही ड्रायव्हर असतील आणि एक पुढे बसलेला असेल ना तर ते नाही शक्य होत, की ते ना ते असे सतत पाय असे सतत ब्रेक आणि clutch वर जातात. आणि मी एवढी गाडी चालवली आहे आणि मला ना अभिनयचं ना असं गाडी चालवताना त्याच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे जरा जरी कुठे काय असं झालं ना की जरा तरी माझं स्वतः अरे अभिनय बघ ना समोरून गाडी येते. विचार चालू असतात म्हणजे ट्रॅफिकचा रोडचेच विचार असतात, बाकी इतर विचार नाही. आज काय आणि गाणी ऐकत असतात. गाण्यांमध्ये एवढं त्यांचं हे असतं ना, ती ऐकतच नाही. जसं की 1 मिनिट गाडीत गाणं ऐकायला मला शिकवलं यांनी. आता ती म्हणते गाणं ऐकत, त्याच्यावरती कंप्लेंट करते ती आता. गप्पा बस. बाप रे बाप, माय गॉड. असं बरं, हा एक काय म्हणतात मस्त एक फन हे झाला मुद्दा झाला की कशावरनं वाद होतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही मिस करता एकमेकांना. हे वेड्यासारखी कारणं आहेत, काही छोटे त्याला काही छोटे छोटी हे छोटी असतात. कारणं आहेत. बरं, मला एक प्रश्न थोडासा असा विचारायचा आहे की इतकी वर्ष तुम्ही म्हणजे लक्ष्मीकांत सर हे तुम्ही म्हणजे सिने इंडस्ट्रीत आहात आणि जेव्हा अभिनय करायचंय हे जेव्हा ठरलं किंवा त्याने म्हटलं असेल तुम्हाला किंवा काय विचार एकंदरीत, तेव्हा एक आई म्हणून ह्या क्षेत्राविषयी माहीत असल्यामुळे ती इन्सिक्युरिटी किंवा ती भीती आपण म्हणूया किंवा मुलाविषयीचं एक आपलं हे की हा आपण केलं बरोबर. आपलं झालं पण आत्ता याला करायचंय आणि बाबा असे तर कदाचित अजून वेगळी गोष्ट असती, पण तुम्ही आता एकटे आहात, ती पिलर आहे पण तरी सुद्धा ती भीती असणार ना की आता आपल्याला तिघांना मिळून हे सगळं सांभाळायचंय. सो तो निर्णय जेव्हा त्याचा होता तेव्हा तुमच्या रिॲक्शन किंवा आई म्हणून ती असलेली भीती आणि तुमचा सपोर्ट कसा मिळाला? हे बघ, एकतर त्याने जेव्हा तो निर्णय घेतला त्याने आधीपासून खूप लहान असल्यापासूनच त्याने तो निर्णय घेतला होता. मला हे माहिती होतं की हा हेच करणार आहे. दुसरी गोष्ट अशी की ह्याची वडील जिवंत नाही आहेत, वडील इथे नाही आहेत आता. त्यामुळे जी मुलं ज्यांना नेपोटिझमच्या बाबतीमध्ये बोललं जातं किंवा ज्यांचे आईवडिलांनी आपल्या मुलाला इंट्रोड्यूस केलेलं आहे तसं मी काही करू शकणार नव्हते. त्याच्यासाठी कुठली फिल्म मी प्रोड्यूस करू शकणार नव्हते, कारण त्याच्यासाठी खूप गोष्टी लागतात. बरोबर. तर जेव्हा त्याने हा निर्णय घेतला आणि जेव्हा पहिल्यांदा ती सध्या काय करते जेव्हा ऑफर आली तेव्हा मी नाहीच म्हटलं होतं की एवढ्यात नाही करायचं आहे, कारण तो अजून शिकतो आहे आणि अजून त्याला कुठल्याच बाबतीतला अनुभव नाही आहे. त्याचा अभिनयातला पण माहिती नाही, नाव अभिनय असून सुद्धा त्याला अजून काही माहिती नाही आहे. तर त्याला थोडंशी शिकणं गरजेचं आहे, कारण आजकालची पद्धत वेगळी आहे गं. आमच्या वेळेला कसं होतं की म्हणजे मी तर लोकनाट्यापासून वगैरे सुरुवात केलेली आहे, म्हणजे मी हळूहळू करत आलो. तसं ह्याला काहीच माहीत नव्हतं ना. स्वप्न बघणं, आपल्यामध्ये टॅलेंट असणं आणि तुम्ही खऱ्या अर्थाने तिथे उभं राहून प्रोफेशनली काम करणं खूप फरक आहे. त्यामुळे हे कसं होणार ही चिंता मला होतीच. पण सतीश राजवाडेने मला त्यावेळेला खूप समजावून सांगितले की ताई तुम्ही काळजी करू नका, मी त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतो. आणि बरोबर झी सारखं चॅनल होतं बरोबर, त्यामुळे मी तेवढा मला तो कॉन्फिडन्स आला होता की अभिनय काहीतरी चांगलं करू शकेल आणि होऊ शकेल ते. पण तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला चित्रपट पहिला मिळाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची जर्नी असते ना ती सगळ्यात महत्त्वाची आणि अवघड असते. कारण आईवडिलांच्या नावावरती त्याला आणखीन 2-3 फिल्म्स मिळतील, पण पुढे काय? बरोबर. पुढे आणखीन तुम्हाला स्वतः एक अभिनेता म्हणून ग्रो व्हायलाच लागतं ना. प्रेक्षकांसाठी अभिनेता म्हणून व्हायला लागतं आणि इंडस्ट्रीसाठी माणूस म्हणून व्हावं लागतं. कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल, तुम्ही कोऑपरेटिव्ह असाल तरच इंडस्ट्रीतले लोक तुम्हाला काम देतात. ही काळ्या दगडावरची रेघ आहे बरं का.
इथे तुम्ही मास दाखवला तर ते लोक तुम्हाला कुठे मागं निघून टाकतील हे तुम्हाला माहिती नसतं. आणि तसंच प्रेक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं की त्यांना अभिनेता म्हणून तो चांगला लागतो, तो छान लागतो, तो काहीतरी त्याच्यामध्ये वेगळेपण आहे हे सिद्ध झालं तरच प्रेक्षक त्याला आपलंसं करतात. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ती सांगड घालणं फार महत्त्वाचं होतं. पहिल्या काही काळामध्ये अभिनय जे काही फिल्म्स केल्या, जे काही दिग्दर्शक त्याला मिळाले, दिग्दर्शक सगळे चांगलेच मिळाले, पण अभिनेता म्हणून जे मिळायला पाहिजे ना ते झालं नाही म्हण, किंवा त्या पद्धतीने ते घडलं नाही त्या पद्धतीने. पण हळूहळू मग त्याच्यामध्ये खूप मान अपमान झाले, खूप गोष्टी झाल्या, पण अभिनय त्याच्यामधून तो ग्रो होत गेला. मी कसं असतं ना, आई किंवा आई वडील आपल्या मुलांच्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात. त्यांनी खूप कष्ट केलेले असतात, खूप मान अपमान सहन केलेले असतात. स्वतःवर केलेलं सगळं चालतं, पण जेव्हा आपल्या मुलांबरोबर होतं ना तेव्हा ते आपण सहन नाही करू शकत. माझा सेम प्रॉब्लेम त्यावेळेला झाला होता की अभिनयला 2-3 असे अनुभव आले होते. याच्या आधी मी बोललेले, तुलाच मी शेअर केलं होतं ते तुझ्याबरोबरच. तर त्याच्यामध्ये मात्र माझं टेम्पर कम्प्लीट गेलं होतं की नाही गप्प बसायचं, असं असं झालं होतं ते. त्यावेळेला अभिनयने मला, म्हणजे म्हणते ना अभिनय मॅच्युअर का झाला, तर अभिनयने त्यावेळेला सांगितलं की मम्मी प्लीज तू शांत हो, तू नको या गोष्टींच्या नादाला लागू. लोक बोलत असणार, लोक बोलत राहणार. मी माझ्या अनुभवाने सिद्ध होतोय आणि शेवटी माझं कामच मला सिद्ध करणार आहे, एक अभिनेता म्हणून आणि एक माणूस म्हणून. तेव्हा ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत किंवा ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुला असं वाटतं माझा अपमान झाला, याच्यातून मी काहीतरी शिकतोय. मला लोकही कळतात, मला इंडस्ट्रीही कळते आणि मला इथे काम कसं करायचं हेही मला कळते. त्यामुळे मी त्याच वेळेला रिलॅक्स झाले की हा मुलगा स्वतःचं स्वतःला हँडल करू शकतो. त्यामुळे आता मी त्याचे व्यवहार बघत, ना त्याच्या कुठल्याही गोष्टी हे करत, त्याला कुठला अनुभव चांगले आले वाईट आले तो माझ्याशी शेअर करतो. पण आता माझं तसं नाही होत. आता माझी एन्झायटी वाढत नाही, आता माझी चिडचिड त्या बाबतीमध्ये होत नाही. आणि मला आनंद आहे की त्याला आता जी लोक भेटलेली आहेत ह्या प्रवासामध्ये ती उत्तम आहेत. त्यांच्याकडून त्यांना खूप चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे आजीबाई जोरात नंतर अभिनयामध्ये इतका फरक जाणवला मला की डेफिनेटली, आणि तो होतोच. हे माझ्या बाबतीमध्ये पण झालेलं आहे. मी तर लोकनाट्यामधून पाठीमागे बॅक डान्सर होते, काम करत होते. त्याच्यानंतर मग मी हळूहळू स्वतःला प्रोग्रेस करत गेले. त्यावेळेला मीडिया एवढा मोठा नव्हता. त्यामुळे ही जी प्रोसेस असते ना, एक चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री बनणं, एक चांगला माणूस बनणं, ह्याला थोडासा आपण वेळ द्यावा लागतो. प्रत्येक वेळेला लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून नाही चालत, तो आपण थोडा वेळ घेऊन करावा लागतो. सो असं आहे सगळं. पण अभिनय असं होतं ना बऱ्याचदा की ते सगळं आईने त्यातनं सपोर्ट केला आणि तो सिनेमा पहिला आणि तो खूप वर्क पण झाला. तू त्यात लोकांसमोर आला होतास की लक्ष्मीकांत प्रिया बेर्डेचा मुलगा आणि एक लोकांना आवडला होतास त्याच्यात तू. पण नंतर जेव्हा पुढे पुढे गोष्टी वर्क, आई जसं म्हणते तसं की हव्या तशा वर्क झाल्या नाही, जे हवं होतं एक्झॅक्ट ते मिळत नव्हतं तेव्हा. मग तेव्हा असतं ना की घरात आता अभिनयाची शाळाच आहे, जे इतका वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठी आहे, त्यामुळे ते शेअरिंग करणं असतं ना, किंवा सिनेमा निवडताना आईशी बोलणं असेल, त्यावेळेचा तो काळ आणि त्यातनं तुझे घेतलेले निर्णय. त्यावेळेस असं होतं की तो लो पॅच आला आणि तुम्ही कितीही आईला नाही सांगितलं तरी आईला माहीत असतं. त्यामध्ये तुम्ही काय लपवू शकत नाही. तुम्ही जर इमोशनली लो आहात, तुम्ही मेंटली लो आहात, ते आईला कळतंच. आणि तसा एक पॅच आला होता आयुष्यामध्ये, पण त्याच्यानंतर डायरेक्ट लॉकडाऊन लागला. त्यामुळे सगळ्यांचेच लो पॅचचे एकत्र त्यामुळे मी बॅलन्स आउट झालो. सो लॉकडाऊन नंतर असं झालं की मी ठरवलं की आता जे येईल काम मी ते करणार आणि माझ्या प्रामाणिकपणे करणार. कारण जर आता माझी वेळ नाहीये काम मिळायची मला तशी, तर मला तसं हवं तसं काम नाही मिळणार. पण जे मिळतंय माझ्या ताटात ते मी सगळं करणार. सो त्या दिशेने मी चालत गेलो, तशी कामं मिळत गेली, तसं मी करत गेलो. आणि योगायोगानं सम इयर्स डाऊन द लाईन मला आजीबाई जोरात मिळालं. त्याच्यानंतर मग मी दशावतार झालं, मग उत्तरचं सगळं झालं. सो ते पेशन्स, मेनली पेशन्स. आणि जेव्हा लो पॅच चालू होता तेव्हा असंही वाटत होतं की यार सोडून द्यावं आणि काहीतरी वेगळं निवडावं. कारण स्वतःवरती डाऊट येत होते. असं वाटत होतं की आपल्यामध्येच काहीतरी कमीपणा आहे, त्यामुळे आपल्याला मिळत नाहीये. पण सत्य असं होतं त्यावेळेचं की मी ज्या वयोगटात होतो, मी ज्या वयोगटाचं दिसत होतो,
तसे त्या वयोगटासाठी तशा मुलांसाठी सिनेमेच बनत नव्हते, खूप कमी बनत होते. जे काय बनत होते 30च्या हिरोजसाठी होते, 40तल्या हिरोजसाठी होते, जे काय वाईट नाहीये, पण ती इंडस्ट्री तशी चालत असते त्यावेळेला. तुम्हाला मग त्यावेळेला दुसरे पर्याय निवडावे लागतात. ते प्रत्येक सायकल असतं इंडस्ट्रीचं. सो ते सायकल असतं तसं इंडस्ट्रीचं. सो त्यावेळेला मला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं होतं आणि मला असं वाटलं की यार या लो पॅचमध्ये काही चुकीच्या गोष्टींमुळे, चुकीच्या नाही म्हणणार मी, काही फेलियर्समुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत. कारण तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुमच्या आयुष्यात कॉन्स्टंट एकच गोष्ट आहे, ती आहे फेलियर. ते सतत येत राहणार तुम्हाला. सक्सेस फ्लूक आहे, पूर्णपणे फ्लूक आहे. हे मी काय नेगेटिव्ह नाही बोलत आहे, हे रिअलिस्टिक आउटलुक आहे. हे रिअलिस्टिक आहे, रॅशनल आहे आणि प्रॅक्टिकल आहे, हेच आहे. सो त्यामुळे तो लो पॅच तसा निघून गेला. आई होतीच साथ द्यायला, ती कान पिळून सांगतेच काही गोष्टी. पण मुळात माझ्यात इच्छा होती करण्याची, मुळात मला पॅशन होतं ते करण्याचं. सो तसं ते केलं त्यामुळे. सो इट हॅपन्ड, आय वुड से. आणि त्यावेळेला तो सेल्फ बिलीफ खूप महत्त्वाचा असतो, कारण आपल्या आयुष्यात असे पॅचेस येत राहतात, ते कॉन्स्टंटली येत राहतात. मला वाटतं आमच्या दोघांचेही बॅकबोन स्वानंदी आहे, कारण माझ्यापेक्षा सुद्धा अभिनयने त्यावेळेला स्वानंदीशी खूप कनेक्टेड होता आणि ते दोघं भाऊ बहीण, त्यांचं दोघांचं खूप आतमध्ये काहीतरी हितगुज चालायचं, मला माहिती नाही. पण असं मला जाणवायचं की स्वानंदीला खूप गोष्टी ह्याच्याबद्दल माहिती आहेत, स्वानंदीच्या बाबतीतल्या ह्याला खूप गोष्टी माहिती आहेत. आणि मी खुश होते, ठीक आहे, मला तुम्ही सांगू नका, कारण मला माझा नेचर बघता मी एकदम पॅनिक होते, माझी अँझायटी वाढते, माझी चिडचिड होते. हे बघून ते दोघं जण फार त्यांचं ते सॉल्व्ह करतायत ना, मग ठीक आहे ना. अगदीच का चुकीच्या किंवा आता वर्स्ट लेवलला कुठलं गेलं तर मग ते हँडल करणं माझ्यासाठी ओके होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण ते दोघं जण खूप एकमेकांना असे बॉन्डिंग त्यांचं बघतात, खूप भांडतात, खूप आरडाओरडा करतात, खूप चिडचिड करतात, पण ॲट टाइम्स ते दोघं जण फार एकत्र असतात. म्हणजे थँक्यू गॉड असं म्हणते मी कधी कधी. तो असं म्हणतो, जसं तुम्ही पण आता म्हणालात की कामं येत होती पण त्याला सिद्ध करायला हवं तसं तिथे मिळत नव्हतं तसं काम. पण आणि तुम्ही जसं म्हणता तसं काही गोष्टी घडल्या, जे काही लोक चांगली भेटली नाहीत आणि मग तुम्ही पॅनिक व्हायचात किंवा तुम्हाला राग यायचा आणि तो तुम्हाला म्हणायचा आईची लो, हे होतं. पण असं वाटतंय तुम्हाला की आज लक्ष्मीकांत सर असते तर तो एक डबल सपोर्ट असता किंवा ते आणखीन एक वेगळं वर्चस्व इंडस्ट्रीवर गाजवलेला माणूस आहे, सो ते कदाचित अभिनयासोबत वेगळं घडलं असतं किंवा वेगळ्या गोष्टींनी तो पुढे गेला असता? हो, नक्कीच घडलं असतं. कारण शेवटी लक्ष्मीकांत बेर्डे आज नाही आहेत तर लोक त्यांच्याबद्दल एवढं बोलतात, असते तर तो केवढा सपोर्ट असता अभिनयला. म्हणजे हे नक्कीच चित्र वेगळं असतं त्या बाबतीमध्ये. पण ठीक आहे, आता त्याला आपण काही करू नाही शकत आहे. काय वाटतं अभिनय तुला काय वाटतं? आता ते असते किंवा तू आता तुझ्या बाबांविषयी, आई तर आहे पण बाबांविषयी बरेच लोक तुला बोलत असतील ना, आठवणी सांगत असतील किंवा अरे असं आणि तसं ते तुझ्याशी बोलत असतील, तर तू ते सगळं मिस कसं करतोस की कदाचित ते वेगळं असतं चित्र आज, या बाबतीत तुला काय वाटतं? पण मला असं वाटतं नेपोटिझम नसतंच म्हणाले, कारण ते स्वतः असे ऍक्टर होते की त्याने ह्याला स्वतः त्यांनी सांगितलं असतं की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. 100%. कारण लक्ष्मीकांत बेर्डे असाच घडला नाहीये, त्याने जे केलं, हा, सो ते तुला असतंच त्यांच्याकडनं. पण तरी सुद्धा परिस्थिती कशी वेगळी असते, खूप वेगळी असते. म्हणजे लहानपणापासूनच तिला अगदी आम्हाला हॉस्टेलला टाकायची गरजच पडली नसती. या सगळ्याच गोष्टी वेगळ्या असत्या. आणि नाही म्हटलं तरी ते इतकं मोठं वृक्ष आहे ना की त्या सावलीतून बाहेर पडायलाच तुम्हाला खूप मेहनत मुळात घ्यावी लागते. सी नेपोटिझम या सगळ्या गोष्टी आपण मान्य जरी केल्या, सगळ्या गोष्टी आहेत. मी इंडस्ट्री किड जरी असलो तरी माझं अपब्रिंगिंग का सेट्सवरती झालेलं नाहीये, मी बऱ्यापैकी हॉस्टेलमध्ये राहिलेलो. सो ते असताना काय चित्र असतं याचं एक्झॅक्ट तुम्हाला मी नाही सांगू शकत काय असतं. मी पण कधी कधी या गोष्टींचा विचार करतो, पण आता मी करणं सोडून दिलंय. कारण मला असं वाटतं की आत्ता जे माझं आयुष्य मला त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे. कारण कुठेतरी जे मी आता बिल्ड केलंय, जे रिलेशनशिप्स मी आता बिल्ड केले, जे काय फॉलोईंग मी बिल्ड केलंय, ते कुठेतरी माझ्या क्रेडिटवरती बिल्ड केलेलं आहे. सो त्याच्यामुळे त्या गोष्टींचा विचारच येत नाही. काय असतं चित्र मला नाही माहिती, खरंच माहिती नाही. खूप शिकायला मिळालं असतं. त्यांच्याकडे उत्तम व्यावहारिक ज्ञान होतं, ते जर मला मिळालं असतं त्यांच्याकडनं शिकायला तर काय म्हणजे वेगळीच गोष्ट असती. पण अगेन ॲज अन ॲक्टर, ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन मी कधीच कोणाला फॉलो नाही करू शकत. जे काय मी स्वतःची जागा आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात विश्वास ठेवतो ते असते तरी तसं असतं नक्कीच.
सो त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांची खूप मदत झाली असती. ऑब्व्हियसली इंडस्ट्री आज वेगळ्या ठिकाणी असती ते असते तर. पण मला असं वाटतंय की आय डू मिस हिम. त्यांचे अख्खे फॅन्स पण मिस करतात. बट आय फील की जी स्वतःची जागा निर्माण आता मला करता येते त्यावेळेला कितपत कशी करता आली असती ह्याचं स्ट्रगल पण वेगळं असतं असं मला वाटतं. बरोबर. कारण आता आई आहे तेव्हा पण ते असं थोडंसं बॅगेज तुला वाटत असेल आईच्या याच्यामुळे, की जो रिस्पेक्ट मिळतो तो कदाचित प्रिया बेर्डेंचा मुलगा म्हणून मिळतोय का मी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंटली स्वतःचं केलंय ते थोडंसं मग तेव्हा तर ते आणखीन कदाचित वेगळं असतं. पण तू आता स्वतः जसं म्हणालास तसं की तू ज्या पद्धतीनं स्ट्रगल करतोय, ज्या पद्धतीनं आता कोणी म्हणणार नाही की अरे लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया बेर्डेंचा मुलगा आहे म्हणून याला सिनेमा येतात, तसं तुझ्या बाबतीत होत नाहीये. आणि तू जे करतोय, जे भले गॅपने करतोयस पण ते तुझ्या ह्याच्यावर करतोयस, ते दिसून येतंय इनडायरेक्टली. पण मला तुम्हाला इथे विचारायचंय की जेव्हा अभिनय लहान होता तेव्हा लक्ष्मीकांत सर असे म्हणायचे की तुमच्यात चर्चा होत असेल ऑफकोर्स लहान असताना, ती कशी व्हायची या मुलांवरनं? एकतर अभिनय दिसायलाच मुळात खूप सुंदर होता. म्हणजे एकतर मी पण एवढी गोरी नाही, अभिनय लक्ष्मीकांत पण गोरे नव्हते, पण अभिनय म्हणजे असा गोरा आणि नाक बिक छान दिसायला देखणं लहानपणापासून. तिथूनच सुरुवात की हा हिरो होणार. हा ते माझा पुढचा हिरो हे लक्ष्मीकांतने आधीपासूनच ठरवलेलं होतं. त्यामुळे आणि मी सांगते ना तुला, ज्या मूल पहिल्यांदी उपडी पडतं किंवा ज्याला आपण पालथं पडतं म्हणतो, तेव्हापासून अभिनयने जे टीव्ही बघायला सुरुवात केली तो अजूनपर्यंत म्हणजे त्याला ते असं चित्रपट आणि याचं ते खूप आकर्षण पहिल्यापासून. म्हणजे अभिनय गायचा पण लहान असताना खूप छान, अभिनय डान्सही उत्तम करायचा, शाळेतल्या गॅदरिंगमध्ये अभिनयाचा इतका सहभाग असायचा ते, त्यामुळे ते फिक्स होतं. आणि फक्त लक्ष्मीकांतच नाही पण नंतर सुद्धा त्याचे टीचर्स म्हण किंवा इन जनरल त्याच्या आजूबाजूचा जो क्राऊड होता त्याने अभिनयाला ॲज अ हिरो म्हणूनच बघत होते त्या काळात सुद्धा. म्हणजे ह्याच्यामध्ये अभिनयाच्या डोक्यामध्ये कधी ती हवा नव्हती की मला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा म्हणून ट्रीट करतात, ते नव्हतं. पण मी हिरो किंवा माझं दिसणं, माझं असणं, मी कुठले कपडे घालतो ह्याच्याबद्दल एक कॉन्शियसनेस असतो ना, तो लहानपणापासून त्याच्यामध्ये होता. सो पण इंडस्ट्रीत वावरताना कसं राहा, काय करू नकोस, काय कर, याविषयी किंवा माणूस म्हणून स्वतःला कसं आधी प्रूव्ह करे, तुमचे हे कसे असतात, इनपुट्स कसे असतात अपब्रिंगिंग करताना? पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला, पण नंतर मी असा विचार केला की शेवटी त्याने अनुभवानेच सिद्ध व्हावं. का मला जे अनुभव आले ते त्याला येतीलच असे नाही आहेत ना. माझे अनुभव वेगळे आहेत, त्याचे काम करण्याचे त्याला भेटणारी माणसं वेगळी आहेत, त्याला येणारे चांगले वाईट अनुभव हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. त्यामुळे मी कसं ठरवणार इथे बसून की त्याने कसं वागायचं. त्यापेक्षा तुला जे अनुभव येत आहेत ते तू घे आणि मग तू मोठा हवा आणि तू बघ आयुष्य तुझं कसं बघायचं. कारण मी सांगेन पुढे खड्डा आहे, मग तिथे गाडी घालायची तुझी का नाही घालायची तू ठरव. अरे 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 असं म्हणायचं, ते बघा तिथे खड्डा, असं म्हणायचं की बघ बाबा दिसतंय का तुला आता ते, आता तुझं तू बघ काय करायचं. मग शेवटी हा अप्रोच महत्वाचा असतो आणि आई वडिलांनी तेच करावं. गाडी चालवताना ठीक आहे रे, रे आयुष्यातला सांगतेय तुला मी, मी ठेवते आता गप्प बस, मी काही बोलत नाही, गप्प बस, समजलं ना. तर असं आहे सगळं. ते गमतीचा भाग सोडला तर त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावेत, त्यांनी काय चांगलं काय वाईट हे सांगायचं आईवडिलांचं काम असतं. ते मुलांनी ऐकायचं की नाही हे त्यांचा प्रश्न असतो आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाने आपलं आयुष्य घडवावं. निश्चित. म्हणजे असं म्हणतात की मराठी कलाकार हे रंगमंचावर घडतात. म्हणजे हिंदीतलेही बरेच लोक जेव्हा मराठी कलाकारांविषयी बोलतात तेव्हा ते म्हणतात की अरे थिएटरवाले आहे बाबा, की ऍक्टिंग हे. मग जेव्हा अभिनय आता उशिरा नाटक केलं त्या मानाने, आणि अर्थात तुमच्या दोघांची करिअर जसं तुम्ही म्हणा लोकनाट्य आणि या किंवा ज्या पद्धतीने नाटकाच्या रंगमंचावर, मी कॉलेजमध्ये एकांकिकाच करायचो पहिला, माझं 30 पण व्यावसायिक रंगभूमी नाही केलं की ज्या पद्धतीने तिथे तुम्हाला शिकायला मिळतं. स्ट्रगल खूप जणांकडे गेलं इन्क्लुडिंग क्षितिज सर की जाऊन प्लीज नाटक काही असेल तर सांगा. अच्छा, म्हणजे उत्तर करण्याआधी तू क्षितिज सोबत काम केलं? 2019 मध्ये आम्ही परुडेकर सरांकडे एकत्र जिमला भेटायचो, आम्ही रोज भेटायचो एकमेकांना. तर मी त्यांना सांगायचो, मी त्यांना सांगितलंय, मी निपुण धर्माधिकारीला सांगितलं होतं, विजय केंगरे सरांना सांगितलं होतं, चंद्रकांत कुलकर्णी सरांना सांगितलं होतं की प्लीज नाटक असेल तर मला, मी हवं तर ऑडिशन देतो तुमच्याकडे येऊन. पण त्यांच्याकडे तेव्हा नव्हतंच माझ्यासाठी काय. जेव्हा क्षितिज सरांसाठी आजीबाई जोरात जेव्हा त्यांनी डेव्हलप करायला चालू केलं, म्हणजे आता याचं नाटक करायचं, तेव्हा त्यांचा पहिला थोडा विचार माझा आला. ते जिम मध्येच होते त्यावेळेला, की तेच आम्हाला काही वर्षांपूर्वी बोलला
केला होता. सो ते तसं कनेक्शन त्यामुळे आलं की तेव्हा जे मी ज्या लोकांना बोललो होतो की प्लीज काय असेल तर सांगा, नाटक मला करायची खूप इच्छा आहे, आणि ते तसं मग ते सगळं जुळून आलं. आणि निर्माते त्याच्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी सर आणि director सुजित sir. ओ म्हणजे ते हे तुझं सांगणं कुठेतरी जाऊन फळाला आलं म्हणजे आपण Absolutely. हो. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, yes, दिलीप sir, अष्टविनायक येस अष्टविनायक सगळं दिलीप जाधव निर्माते आहे. निर्माते आमचे. आणि निर्मिती ताई होती त्याच्यामध्ये. त्यामुळे तुला एक चांगलं काय म्हणतात एक Platform चांगला platform मिळाला. चांगला तो त्या पद्धतीने मिळाला. म्हणजे ती हंगर जी होती ना ऍज अन ऍक्टर स्वतःला प्रूव्ह करायची, ती कुठेतरी तिकडे त्या स्टेजवरती जाऊन पूर्णपणे माझी हंगर मिटली असं म्हणणार नाही मी, पण ती सॅटिस्फाय झाली त्या वेळेपुरती. बरं आई कशी क्रिटिक्स आहे तुझ्या कामाची? थेट बोला, म्हणजे जे बोलते ते एक्झॅक्ट म्हणजे जर नाही आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. सो त्यामुळे ती, आणि मी पण तिच्याकडनं तेच अपेक्षित करतो किंवा माझ्या जवळचे जे इतके लोक आहेत जे येऊन जे माझा सिनेमा बघतात आवर्जून, माझ्या जवळची जितकी माणसं आहेत त्यांच्याकडनं माझी एकच अपेक्षा असते की प्लीज ऑनेस्टली तुम्हाला जे वाटतं ते सांगा, सिनेमाबद्दल आणि माझ्याबद्दल सुद्धा, कारण मला ते नाही कळणार. कदाचित मी तितका अजूनपर्यंत माझी काय म्हणतो आपण अॅनालिटिक पॉवर वाढलेली नाहीये की मी स्वतःला तितक्या चांगल्या प्रकारे जज करू शकतो. कदाचित ओव्हरली जज करतो मी कधी कधी स्वतःला. माझ्या सिनेमाला तर मी जजच नाही करू शकत चांगला झालाय वाईट झालाय, कारण ऍज अन ऍक्टर जेव्हा आपण सिनेमा बघतो आपण इतके सेल्फिश असतो. आपलं काम आपल्याला आवडलं तर सिनेमा चांगला झालाय, आपलं काम आपल्याला नाही आवडलं तर सिनेमा चांगला नाही झाला. सो आपण खूप सेल्फिश असतो जेव्हा आपण आपल्या सिनेमाकडे बघतो तेव्हा. त्यामुळे मी खूप डिपेंडेड आहे माझ्या आजूबाजूच्या लोकांवरती. त्यामुळे मला खूप गरजेचं असतं की मला जे ऑनेस्ट आहेत माझ्याबरोबर, जे फक्तच हाजी नाही करत आहेत किंवा फक्तच क्रिटिसाइज नाही करत आहेत, आणि करतात तरी ते कन्स्ट्रक्टिव्हली क्रिटिसाइज करतायत, मला प्रिसाइज त्या गोष्टी सांगतात की हे चुकलं, हे बरोबर आहे, हे चुकलं, हे बरोबर आहे. सो तशी लोक मला खूप आवडतात माझ्या आजूबाजूला. मला तरच कळतं की माझं काम कसं झालंय. सो आय फील ती तशीच आहे, ती जे चुकलंय जिथे चुकलंय तिथे चुकलंय, जिथे नाही चुकलंय तिकडे ती कौतुकही करते. आणि माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात तिचे व्ह्यूज, आणि हे त्याच्यावरनं पण आमचं कधी कधी डिस्कशन होतं की अरे तिला एक गोष्ट पटली नाही पण ती गोष्ट अशी का झाली, कारण तो जनरेशनचा गॅप असतो, तो वेळेचा प्रत्येक अनुभवाचा तो हे असतो. पण आजीबाई जोरातचं काम बघितल्यानंतर मी खूप रडले होते पहिल्याच शोला. मला खूप आवडलं होतं, कारण मी अभिनयाची खरंच मी क्रिटिक्स आहेच बऱ्यापैकी, की सुरुवातीपासून मी त्याला नाही हे बरोबर नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाही. मला सांगायची पद्धत पण अशी विचित्र आहे, तेव्हा समोरच्या माणसाला नक्कीच राग येईल की अरे ही अशी का बोलते. त्याला मी खूप वेळा हर्ट केलं असेल त्या बाबतीमध्ये, आय एम सो सॉरी. पण अजिबाई जोरातच्या वेळेला मला त्याचं काम खूप आवडलं, की मी म्हटलं की इतकी मेहनत घेतली होती. आणि मला सगळ्यांनी सांगितलं होतं, निर्मिती त्यांनी सांगितलं होतं, पुष्करने सांगितलं होतं, मुग्धाने सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितलं की अभिनयाने उत्तम काम केलं, तू बघ. मग माझं असं व्हायचं खरंच केलं असेल काय नाही, काय मुद्दाम त्या गोष्टीवरती बरं केलं असेल का काम, काय केलं असेल याने, एवढं बोलतात म्हणजे नक्की काय केलंय. मग पहिल्या दिवशी बघितल्यानंतर मी त्या गळ्यात पडून खूप रडले. मी म्हटलं मला खूप आवडलं तुझं अभिनय काम, आणि आता कोणी काही बोलू देतात, मला माहिती आहे माझा मुलगा आता आता त्याने त्याची गाडी सुसाट सुटणार आहे, आणि तू उत्तम काम करशील याच्या पुढे. मला तो कॉन्फिडन्स त्यावेळेला निश्चितच आला की आता अभिनय मागे नाही वळून बघणार, आता उत्तम कामं तो करत जाईल, एवढं कन्फर्म होतं माझ्या दृष्टिकोनातून. पण तुमचं असं कधी झालंय, म्हणजे तुम्ही त्याचे क्रिटिक्स आहात पण इतर कोणीतरी त्याच्याविषयी काहीतरी बोललंय तर, आणि ते तुम्हाला खूप लागलंय, आई म्हणून अर्थात ते आपल्याला लागतं, पण ते तुम्ही खूप स्पोर्टिंगली घेतलंय की नाही? नाही ना, मी स्पोर्टिंगली घेतलं, हाच तर प्रॉब्लेम आहे. ते माझ्या डोक्यात गेलं, तुझा मुलगा पुढच्या 5 वर्षात दिसणार नाही, मी त्याच्याबरोबर हे करणार नाही, तू गप्प बस. आणि अत्यंत वाईट अभिनेता आहे तुझा मुलगा, हे ते असं खूप बोलणं झालंय त्याच्या बाबतीमध्ये. आणि त्यावेळेला माझं असं झालं होतं की चायला पुढच्या 5 वर्षात तू कुठे असशील ते दाखव म्हटलं मला. आणि तो पुढच्या 5 वर्षामध्ये कुठेही नाही आहे. 5 वर्षानंतर 7-8 वर्ष झाली त्या गोष्टीला, तो मनुष्य कुठेही नाही आहे आता. आणि सो मला ते खूप हर्ट झालं की पद्धत चुकीची होती, आणि काय फालतू कारणांमुळे तुम्ही हे करता. आणि फार वाईट वाटलं होतं मला त्यावेळेला, मी खूप हर्ट झाले होते. आणि मी म्हटलं की त्यावेळेला अभिनयाने न बोलता अभिनयाने हे कदाचित ठरवलं असेल की बॉस ठीक आहे, पुढची 5 वर्ष माझ्या हातामध्ये आहेत. म्हणजे तू 5 वर्ष
हे होणार नाही असं 7-8 वर्षापूर्वी सांगणारा मनुष्य आज आज नाही म्हटलं तरी अभिनयला आता पुढच्या 2 वर्षामध्ये 10 वर्ष होतील इंडस्ट्रीमध्ये येऊन. त्यामुळे अभिनय अजूनही टिकून आहे आणि हे क्रेडिट फक्त त्याचं आहे. हे मी म्हणून परत तुला सांगते की तो माणूस म्हणून खूप उत्तम आहे आणि ॲज अ अभिनेता म्हणून तो छान पद्धतीने काम ग्रो करतोय, ग्रो होतोय. निश्चित. पण त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत सर आणि तुमचे असे कोणते गुण आहेत खास ते तुम्ही पाहता त्याच्याकडे तेव्हा कळतं तुम्हाला की लक्ष्मीकांत सरांचा हा आहे आणि तुमचा हा गुण आहे? लक्ष्मीकांतच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याचा व्यवहार ज्ञान त्याला बऱ्यापैकी लक्ष्मीकांतसारखं आहे. म्हणजे तो म्हणतोय की तो लक्ष्मीकांत असे तो मला ते शिकायला मिळालं असेल, पण ते जन्मजातच ते आलेलं आहे. माझ्या बाबतीत मध्ये म्हणशील तर तो आम्ही दोघंही खूप आमचा आम्हाला स्पेस लागतो. वाचनाची आवड दोघांनाही आहे. आणखीन पण अभिनय लक्ष्मीकांत सारखा इंट्रोवर्ट पण आहे. लक्ष्मीकांत इंट्रोवर्ट होते. हो, बरेचसे कॉमेडियन्स असंच आहे ना की ते स्वतःच्या दिलखुलास दिसतात असे ते नसतात प्रत्यक्षात. नाही. लक्ष्मीकांत खूप इंट्रोवर्ट होते. त्यांना स्वतःच्या भावना कधीच त्या व्यक्त करायच्या नाहीत. स्वतःमध्ये राहायचं. तसंच अभिनयाचा थोडाफार स्वभाव आहे. पण तरीही अभिनय खूप वेगळा आहे आम्हा दोघांपेक्षा. अभिनय डोक्यात एखादी गोष्ट ठेवली तर अभिनय डोक्यातून ती काढत नाही. एखाद्या माणसाबद्दल ते मत झालं तर ते मत त्याला बदलायला फार वेळ लागतो. हां, पण तो रिॲक्ट नाही होत किंवा तो त्याच्याबद्दल कधीही वाईट बोलत नाही. पण एकदा एखादा माणूस त्याच्या मनातून उतरला तर परत अभिनयाच्या मनामध्ये ती जागा निर्माण करणं त्या माणसासाठी फार मुश्किल असतं. म्हणजे हे अभिनयाचं आहे. त्यामुळे अभिनयाचा एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. आमच्या दोघांमधले थोडे दिसण्याचे किंवा असे गुण असतील, स्वभावाचे गुण थोडेफार आलेले असतील. म्हणजे मला एक गंमत आठवते, गंमत म्हणून सांगायची. अभिनय असेल 13-14 वर्षाचा आणि अभिनयने मला म्हणाला की अभिनय मम्मी मला ना व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे. ही लक्ष्मीकांतची आवड होती. हो, लक्ष्मीकांतचे व्हाईट पॅन्ट आणि व्हाईट शूज कायम असायचे. म्हणजे लक्ष्मीकांत जितेंद्रचे फॉलोअर, म्हणजे त्यांना फॅशन सेन्स तसा होता. त्यामुळे ते लक्ष्मीकांत नेहमी व्हाईट शूज आणि व्हाईट पॅन्ट घालायचे. तसं 13-14 वर्षाचा असताना अभिनयाला या गोष्टीची अजिबात जाणीव नव्हती. पण म्हणजे त्याला माहिती नव्हतं की आमच्यामध्ये असा विषय झाला नव्हता. पण तो मला बोलला तर मला ना मम्मी व्हाईट जीन्स आणि व्हाईट शूज घालायचे. तर मला असं झालं होतं की अरे ते जीन्स बरोबर बोलतात. म्हणजे ते एक त्याचं होतं. पण अभिनय हुशार आहे आणि लक्ष्मीकांत सारखा व्यावहारिक दृष्टिकोन बरोबर अभिनयचा तसा आहे. आणि अभिनय तुला आईमधले कोणते गुण घ्यायला आवडतील तिच्यातला? आय थिंक तो डेअरिंग बाज आणि लोकांना आई आहे दादागिरी करणार लोकांवरती. जी नाहीये तुझ्याकडे अजून तो गुण, तो घ्यायचा आहे हळूहळू. हा, म्हणजे मी डिप्लोमॅटिक आहे. आई माझी डिप्लोमॅटिक नाही आहे अजिबात. जे आहे ते तोंडावर. आई पण नाहीये आणि तो गुण स्वानंदीने घेतलेला आहे. गुंडागर्दी, दादागिरी, मारामारी तो गुण स्वानंदीने घेतलेला आहे. मी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक आहे. सो त्यामुळे तो गुण थोडाफार मला चालेल ऍक्च्युली. बरं, उत्तर सिनेमाविषयी मी आधी आता रेणुकाजींशी बोलले की त्या म्हणाल्या की एका क्षणाला जाऊन तुम्हाला तो सिनेमा रडवेल, म्हणजे इमोशनली खूप हे करेल. आणि ते क्षण तू सिनेमा शूट करताना जगलायस. तुला किती वेळा तसं भरून आलंय किंवा तो शूट करताना काही प्रसंग जे तुला उत्तर मधले शेअर करायचे जे तू स्वतःच्या रिअल लाईफशी रिलेट केलेस? खूप होते. म्हणजे आमची रिअल लाईफशी रिलेट एकतर त्याच्यात त्याचं आणि आईचं रिलेशनशिप आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. सो त्याच्या वर्कशॉप म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रोसेसची एक एक्सरसाइज अशी होती की जो प्रत्येक सीन आहे त्याला तू तुझ्या खऱ्या आयुष्याशी कसं रिलेट करतोस आणि त्याला जवळ जाणारा तुझ्या आयुष्याचा कुठला प्रसंग आहे हे तू लिहून ठेव. हे क्षितिज सरांनी मला हा प्रसंग हे प्रत्येक सीन बद्दल करायला सांगितलं होतं. म्हणजे माझ्याकडे रेफरन्स असेल त्या इमोशन्सचा. ते इतकी वर्क झाली माझ्यासाठी एक्सरसाइज की मी प्रत्येक हा सीन असा आहे, ह्याच्या पॅरलली माझ्या आयुष्यात कुठला प्रसंग घडलेला आहे तर तो मी लिहून काढलेला. तो ती वन ऑफ द एक्सरसाइज. खूप एक्सरसाइज केलेत मी उत्तरसाठी. खूप वर्किंग केलंय. इमोशनल तर सरांनी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती मला तेव्हाच मी झालो होतो. कारण खूप इमोशनल आहे. खूप कमिंग ऑफ एज आहे फिल्म. की प्रत्येक म्हणतो ना आपण प्रत्येक जनरेशनची एक फिल्म असते. काही जनरेशनची फिल्म दिल चाहता है, काही जनरेशनची फिल्म वेकअप सेट आहे.
मला असं वाटतं आणि क्षितिज सरांनाही असं वाटतं की उत्तर पण एका जनरेशनची फिल्म असेल, जे मराठीमध्ये जे जेनझी यूथ आहे Yes. त्यांची ती फिल्म असेल. कारण खऱ्या अर्थाने बघितलं तर कुठेच तुम्ही जर बघाल कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये त्या जनरेशनसाठी चांगली अशी फिल्म फार बनत नाही आहेत किंवा त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी लिहिल्या जात नाही आहेत. त्यांना बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा खूप बॉक्स्ड आहे. ते एका दृष्टिकोनातूनच त्यांना बघतात की यांना काम करायचं नाहीये, हे असेच आहेत, हे तसेच आहेत. पण जे काही चांगले गुण आहेत, जो सॉर्टेडपणा आहे, जो एक इंट्रोस्पेक्शन आहे जेनझीचं, ते खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तरमध्ये पहिल्यांदा बघायला मिळेल. सो आय फील की त्यासाठी ही फिल्म त्या वयोगटाच्या मुलांनी तर बघावीच, पण त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांच्यासोबत येऊन बघावं. ऑफकोर्स. कारण कुठेतरी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी काय पद्धतीने विचार करते हे जर तुम्हाला ते पण प्रश्न असतील तर त्याची उत्तरं पण तुम्हाला उत्तर बघितल्यावर मिळेल. आणि तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या इंटेन्शननी गोष्टी सांगतायत हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील त्याचं उत्तर पण तुम्हाला असं नाही वाटत. तू आत्ता जे म्हणालास असं मी थोडं रिअल मध्ये विचारेन, तुझ्या मनातलं आईला किती कळतं? म्हणजे सगळ्याच आयांना सगळं कळतं, पण काही गोष्टी असतात ज्या आपण नाही, आणि जे इंट्रोवर्ट असतात ना माणसं ते खूप छानपणे ते करतात, लपवतात, किंवा त्या जसं त्या म्हणाल्या तसं आईला ते किती कळतं, किंवा आईला तो त्रास होऊ नये माझ्या मनात काय चाललंय त्या गोष्टीचा, त्यासाठी तू किती ते लपवण्याचा प्रयत्न करतोस आणि ते किती छानपणे तुला जमतं? नाही जमत. लपवणं मला नाही जमत, हा माझा प्रॉब्लेम आहे. मी जर लो असेल तर तिला कळतं मी लो आहे, कारण मी काहीच बोलत नाही. जर मी एकदम छोटं बेसिक उदाहरण द्यायचं झालं, जर मी घराबाहेर पडतोय आणि मी कपडे काय घातलेत ह्याच्यावरनं ती ठरवते मी घराबाहेर कशासाठी पडतोय. माझ्या कपड्यांवरनं. साधी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आहे म्हणजे इकडेच कुठेतरी मित्राला भेटायला चाललाय. जरा बरे कपडे आहेत म्हणजे कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललाय. ठणठणीत कपडे घातलेत, व्यवस्थित कपडे घातलेत, परफ्यूमचा वास येतोय म्हणजे समजून जा कुणाला भेटायला. तेवढी छान माझी आई मला ओळखते. वा 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 वा. आणि मला नाही लपवता येत काही, म्हणजे माझ्या जवळच्या लोकांपासून तर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव अजिबातच मला लपवता येत नाही. आणि मला असं वाटतं की ते लपवूही नाहीत, कारण आपल्या घरातल्या लोकांना तरी माहिती असावं की आपण कुठे चाललेलो आहोत. बाकी जगाला सांगायची काही गरज नसते, पण आपल्या घरातल्या लोकांना माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात. माझं फक्त एवढंच म्हणणं असतं की आमचा तिघांचा ग्रुप आहे, त्याच्यावरती गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज नसतात, पण आमच्याकडे बाबा मी चालले किंवा मी पोचले, मी निघाले, एवढं तरी असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी सुद्धा शूटिंगला पोचले ना की मी मेसेज टाकते की मी पोचले बरं का. मग रात्री मला उशीर झाला, 10च्या पुढे 11 वाजले की अभिनयचा फोन येतो, तुझं काय जेवायचं काय तुझं, मग तू काय खाल्लंस का, तू किती वाजता येणार आहेस, मग मी थांबू का, जागा राहू का. आता काल माझं पहाटे 3ला पॅकअप झालं, त्याने 2 वाजता फोन केला, तू कुठे आहेस, अजून आली नाहीस. मी म्हटलं तू काय करतोयस, तू झोप, म्हटलं आता मी येते, म्हटलं मला 3-3:30 झाले घरी. सॉरी शक्तिमान. पण नाही, मग एवढं केअरिंग आहे आणि अभिनय भयंकर केअरिंग आहे त्या बाबतीत. म्हणजे असं वाटतं आपल्याला की याला काही पडलेलं आहे का आपलं, कधी कधी असं वाटतं. हा स्वतःमध्ये एवढा असतो कधी, पण जरा जरी एवढंसं इकडे तिकडे दुखणं खुपणं झालं तर अभिनय, हा मग तुला काय करू, हा मग डॉक्टरकडे जायचं का, हा मग तू बरी आहेस ना, 10 वेळा येऊन विचारणार, मग तू औषधं घेतलीस का, हे सगळं विचारणार. मला बरं नसेल, मी शूटिंगला असेल तर मग तू बरी आहेस का, खाल्लंस का. आमच्या तिघांमध्ये हे मात्र आहे, म्हणजे कुणी एकमेकांना 1-4-5 तास फोन नाही झाले तर विचारतं निदान की बाबा जेवलात का, खाणं पिणं झालं ना व्यवस्थित, तुझी झोप झालंय का नाही, तब्येत बरी आहे ना. हे म्हणजे कसं होतं, आम्ही तिघही वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या दिशेला आम्ही तिघही असतो, त्यामुळे एवढं अजून तरी निश्चितच आहे आमच्यामध्ये की आम्ही एकमेकांना कनेक्टेड आहोत. अगदी अगदी. बरं, सिनेमामध्ये उत्तर सिनेमात ची जी आई आहे ती, त्यात तो मुलाला आई खूप सतत बोलते, सतत कॉल करते, असं वॉच ठेवते, असं इनडायरेक्टली असं त्याला वाटतं आणि ते त्याला नकोय, ती स्पेस त्याला हवी आहे. पण तीच आई जेव्हा शांत होते तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने कळतं की ती शांत झालेली ती पण चालत नाही त्यांना. सो ते रीलमध्ये आम्हाला दिसते सध्या. आता पुढचं आम्हाला त्याच्यात काय गुपित आहे, सरप्राईज आहे, ते अर्थात आम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळणार आहे. पण मला इथे सांग, आई इतकी बडबडी आहे, म्हणजे माझ्याशी तर खूप त्या मस्त बोलतात आणि दिलखुलास बोलतात, त्यामुळे घरातही अर्थात तुमच्यासोबत ते तसंच असणार. तीच आई जेव्हा शांत होते
तेव्हा ते तुला किती त्रासदायक असतं. ते बॉम्ब पडण्याच्या आधी जी शांतता असते ना, ती शांतता असते की ते थोड्या वेळात आता बॉम्ब पडणार आहे आपल्यावरती, जोरदार धमाका होणार आहे. सो त्याची ती शांतता असते आणि ते कळतं लगेच. ते एक त्याचे काय असे स्पेसिफिक मी सांगू नाही शकत, पण तो प्रसंग घडतो आणि मग माणूस शांत होतो आणि मग अचानक पण आता मी खूप शांत झाले. आता तरी शांत झाली. खूप आता शांत झाले. सगळी काहीच झाली. नाही आता- राहिलंय आता माझ्यामध्ये. मोठे पण झालो, प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाला प्रत्येकाचं लाईफ आहे, पण ठीक असते. पण माझी रिअल आई म्हणजे रेणुकाताई आणि रिअल आई म्हणजे त्यांच्या पात्रामध्ये आणि माझ्या रिअल लाईफ मध्ये सिमिलॅरिटी विचाराल तर एक प्रकारची आहे की त्या दोघीही घरात फन लव्हिंग आणि गंमत मस्ती मजा करणारे अशा असतात, पण जेव्हा ते बाहेर जातात, जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात, तेव्हा ते ज्या लोकांसोबत वावरतात ते अतिशय डिग्निफाईड, अतिशय काय म्हणतो आपण स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्वतःची डिग्निटी मेंटेन करणारे असतात. सो त्या दोन्ही आईंमध्ये ती मेजर एक सिमिलॅरिटी आहे की ते घरात वेगळे आहेत आणि बाहेर वावरताना स्वतःची डिग्निटी, स्वतःचं स्टेचर आणि काय म्हणतो स्वतःचा जो कडकपणा आहे ना ते मेंटेन करून असतात. की असा माणूस येऊन कोणी मस्करी वगैरे नाही करू शकत असं सहसा. घरात ते खूप करतील, पण बाहेर जाऊन लोक थोडेसे असतात, एक डिस्टन्स ठेवूनच असतात. तशा दोन्ही आया माझ्या ती रिअल आई आणि रील आणि रिअल मध्ये. उत्तरचं तुम्ही पाहिलंय उत्तर? नाही, एक फ्रेम सुद्धा पाहिलेली नाहीये मी. फक्त टीजर मध्ये जे काय मला दिसतंय तेच दिसतंय, बाकी मला काहीही दाखवलेलं नाहीये. आणि या मुलाने मला काहीही सांगितलेलं नाही फिल्म मध्ये काय आहे ते. तुमच्यासाठी सरप्राईज. तू बघ एवढंच करतोय, बाकी काही करत नाही. मी माझं ठरवलेलं आहे, मी आयुष्यभर कोणाला आता काही सांगणार नाहीये. पण तुला इथून वाटतंय म्हणजे अर्थात खूप प्रॉमिसिंग वाटतंय ते उत्तर. नंतर कदाचित अभिनय बेर्डे एक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधनं समोर येईल. आणि जसं तू म्हणालास तसं की नुसतं सिनेमा नाही, स्वतः नाटक, अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांच्यासोबत तुला काम करायचंय. सो आत्ता उत्तर तू आम्हाला माहिती नाहीये, त्यांनाही माहित नाहीये, पण तुझ्यामध्ये उत्तरने सिनेमा संपल्यानंतर किंवा आता जी एक प्रोसेस सुरू आहे तुझ्यामध्ये अभिनेता म्हणून, माणूस म्हणून उत्तरने कोणता चेंज आणलाय? स्वतःवरचा कॉन्फिडन्स माझा खूप वाढलेला आहे. मला माझी प्रोसेस काय आहे ही अजून क्लिअर झालेली आहे की मला ॲज अन ॲक्टर माझ्या पात्राला, माझ्या या स्क्रिप्टला, माझ्या सिनेमाला काय पद्धतीने अप्रोच करायचं आहे हे मला खूप क्लिअर झालेलं आहे. मला असं वाटतं कुठेतरी मी माझ्या कामाचा बेंचमार्क सेट केलेला आहे आता. म्हणजे बेंचमार्क म्हणजे मी असं नाही म्हणत की बाबा तुम्ही आता बघा ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स आहे असं मी अजिबातच म्हणत नाही, पण मी स्वतःसाठी एक बेंचमार्क सेट केलाय की आता मला हे जो आहे ह्याच्यावरती जायचंय. बरोबर. सतत त्यालाच हिट करायचं असं नाही, त्याच्यावरती मला काम करत राहायचंय. सो ती गोष्ट माझ्यासाठी क्लिअर झाली आहे. आणि जेव्हा सिनेमा मला ऑफर झाला ना तेव्हा मी अशा पद्धतीचा सिनेमा मला येईल आणि मी त्याच्यात काम करेन हे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं. माझं जे करिअर आहे ते मी लहानपणापासून इमॅजिन करत आलोय, स्वप्न बघत आलोय की मला अशा प्रकारची भूमिका करायची आहे, मला हा जॉनरा करायचा आहे, मला हा अशा प्रकारचा सिनेमा करायचा आहे. पण उत्तरसारखा सिनेमा मला कधी करायला मिळेल किंवा मला कधी करायचा आहे असा थॉटच माझ्या डोक्यात कधी आला नाही, कारण याची स्पेसच वेगळी आहे. हा तुम्ही जर उदाहरणार्थ वेकअप सेड, उडान, दिल चाहता है, अशा या स्पेस मधला हा सिनेमा आहे. सो त्यामुळे अशा स्पेसमध्ये मी कधी काम करेन ह्याचा विचार मला फार आला नाही. आणि मला खूप असं हसू येतं की मी एवढा ओल्ड सिनेमा बघतो, मी एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो, पण आपण अशा प्रकारच्या सिनेमाचा भाग होऊ शकतो असं आपल्या कधी डोक्यात आलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हा जर अख्खं वर्ष तुम्ही बघाल तर सगळ्या नवीन दिग्दर्शकांनी सिनेमे केलेत, सगळ्या डेब्युटंटनी सिनेमे केलेत. आणि त्याच्यापैकी 2 दिग्दर्शकांसोबत माझा सिनेमा येतोय त्याच वर्षी, सुबोध खानोलकर, दशावतार, क्षितिज पटवर्धन, उत्तर. सो त्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल. आणि दशावतारचं यश एक थोडंसं असतं, टॉनिक असतं ना आपल्याला की आपलं पुढचं हे सेट करायला. आणि एवढी गर्दी असताना पण लोक तुम्हाला नोटीस करतात, तीही तुमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट असते. आणि यावर्षी अभिनेचे ना वेगवेगळ्या भूमिकांमधले फिल्म्स आल्या. आता दशावतारमध्ये त्याने कम्प्लीट निगेटिव्ह शेड होती, त्याचं बॉडी लँग्वेज आणि त्याचं दिसणं मला इतकं आवडलं होतं ते. तेव्हा पण मी खूप अभिनेला म्हटलं की अरे फार काम नाहीये, म्हणजे एक
एका अभिनेत्याला स्वतःचं टॅलेंट दाखवायचं असेल तर त्यासाठी फार मोठ्या लांबीच्या भूमिकेची गरज नाहीये. बरोबर. 2-3 सीन्स मधून पण तुम्ही ते दाखवू शकता. आणि अभिनय ती चुणूक दाखवली. मला फार आवडलं अभिनयचं त्या फिल्ममधलं काम सुद्धा. 2-3 सीन होते पण त्यांनी इतके सुंदर केलेत त्या ह्याच्यामध्ये. आणि आता उत्तर येतंय कम्प्लीट ड्रास्टिक वेगळा रोल आहे, चेंज आहे. त्याचं दिसणं, त्याचं असणं हे सगळं वेगळं आहे. आणि समोर रेणुका आहे, ऋतासारखी मुलगी आहे, क्षितिज पटवर्धन. एक छान ते कॉम्बो जमून आलाय. तर नक्कीच काही ते ट्रीट बघायला मिळेल असं मीही अपेक्षा निश्चित. करते. आम्ही पण आता खूप अपेक्षा करून आहोत, कारण अभिनय बद्दल मी खूप लोकांकडनं आता ऐकले की प्रणाली हा सिनेमा बघ, अभिनय खूप वेगळा दिसेल क्या बात आहे. याच्यानंतर कदाचित त्या मुलाच्या करिअरला एक वेगळा टर्न मिळेल. अरे वा वा. So हे पण मी ऐकले, त्यामुळे मी हे आता भर मुलाखतीत तुला सांगते, कारण मला उत्तर बद्दल आम्ही टीजर पाहिल्यावर तो आवडला. जसं म्हणाले जसं आजच्या ह्याच्यातला वाटला, तसं तुझ्याबद्दलही ऐकलं. त्यामुळे मी आता त्याला ते हो, कारण ऍक्च्युली एखादी फिल्म जेव्हा येते मार्केटमध्ये त्याच्या आधी इंडस्ट्रीमध्येच खूप त्या गोष्टींची चर्चा होते आणि त्याच्यानंतर बाहेर ती चर्चा आणखीन वेगानं पसरते. त्यामुळे तुला काहीतरी बोलायचं. नाही, मी हेच सांगेन की इव्हन तुमच्या आधीच्या प्रश्नाकडे जर गेलो आणि तुम्ही जे आता बोलताय कनेक्ट करूनच सांगतो की हे ज्या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट आहे ते मेजरली मी क्षितिज सरांना देतो. कारण द वे ज्या प्रकारे त्यांनी मला प्लेस केलंय किंवा ज्या प्रकारे त्यांनी माझा पर्स्पेक्टिव्ह बदललाय स्वतःकडे बघण्याचा, त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे होत आहेत. सो त्यांचा खूप अट्टास आहे ह्या गोष्टींकडे. सो मला त्या प्रकारे दाखवणं, मला एका प्रकारे प्लेस करणं किंवा ती संधी मला देणं, तो विश्वास माझ्यावरती दाखवणं. आणि माझे वडील नेहमी म्हणायचे की तुमचं खरं यश तेव्हा असतं जेव्हा तुम्हाला तुमचा दिग्दर्शक रिपीट करतो. तर माझ्या दिग्दर्शकाने मला रिपीट केलं त्याच्या पहिल्या सिनेमासाठी. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो खरं तर उत्तम लेखक आधी उत्तम आहे. म्हणजे त्याने जे सिनेमे लिहिले ते सगळेच चांगले चाललेत आणि ते त्याच्या संवादांसाठी ओळखले गेलेत. बऱ्याचदा सिनेमा म्हणजे अर्थात आपल्या मराठीमध्ये कथा हीच हिरो खरं तर म्हणतात, पण ते बऱ्याचदा होत नाही. हवं तसं लेखकांना हे मिळत नाही. पण क्षितिजने स्वतःला प्रूव्ह केलं त्याच्या संवादांमधनं आणि त्याच्या स्टोरीमध्ये. आणि खूप रेअर गोष्ट मी एक अनुभवली त्यांच्यासोबत काम करताना, ते स्वतःच्या वाक्यांना, स्वतः लिहिलेल्या वाक्यांना धरून ते कधीच पॉझिटिव्ह नसतात. इमोशनल सीन्सचा आपण बोलत होतो, एका इमोशनल सीनच्या वेळेला त्यांनी मला सांगितलं, मला आणि ऋताला, की प्लीज इम्प्रोवाइज करा तुम्हाला ते वाटलं तर. प्लीज तुम्हाला जर वाक्य वाटत असेल तर बदला. क्षितिजने सांगणं म्हणजे स्वतः उत्तम लेखक आहे. तर भयानक पॉझिटिव्ह असतात ना रायटर्स, भयानक पॉझिटिव्ह बदलायचं. आणि मी असं अजिबात म्हणत नाही त्यांचं चुकतंय असं म्हणण्यात की हे नाही बदलायचं. ते त्या पात्रांसोबत आणि ते त्या सिनेमांसोबत तुमच्या आधी 5 वर्ष राहिलेत. इंटेन्शन त्या पात्राचं, त्याचं वागणं हे तुमच्यापेक्षा जास्त लेखकाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला लेखकापेक्षा जास्त माहिती आहे हे अज्युम करणं आधी बंद करा. जर तुमचा लेखक म्हणतोय की हे आता असं पाहिजे तर ते तसंच पाहिजे, मग तुम्ही त्याच्यात बदल नका करू. सो पण जर तुमचा लेखक समोर येऊन तुम्हाला सांगत असेल, बरं तो दिग्दर्शक पण आहे तुमच्या सिनेमाचा, की प्लीज इथे इम्प्रोवाइज करा, प्लीज तुम्हाला वाटत असेल तर इथे वाक्य बदला, इथे अजून एक वाक्य तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घ्या, तुमच्या हिशोबाने बघा, तुम्हाला ऑर्गॅनिकली जे वाटते तुम्ही ते करा. ही सूट देणं मुळात खूप रेअर आहे. पण त्याचबरोबर ही सूट असून सुद्धा जे प्रिसिजन पाहिजे की मला हे हवंय ह्याच्यातनं, हे प्रिसिजन, हे प्लॅनिंग आणि ही क्लॅरिटी पण क्षितिज सरांना खूप आहे. निश्चित. एक आता थोडासा फन राऊंड आपण घेऊया दोघांमध्ये, की अभिनय झोपेत सगळ्यात जास्त कोणती गोष्ट करतो? झोपेत काही करतो? मुलं घोरतात, बोलतात, चालतात, याच्याबद्दल आहे काही स्पेशल? नाही, तो अगदी साऊंड त्याला स्वप्नही पडत नाहीत. तो खूप काळोख करून झोपतो. त्याच्या रूम मध्ये गेले की एवढा काळोख असतो की मला ते जमत नाही बाबा. मी म्हटलं बापरे, एवढा काळोख करून तो कसं काय झोपू शकतो? आणि तो गाढ झोपेत असतो. तो काही इकडचा तिकडे सुद्धा होत नाही तो अजिबात. आणि साऊंड स्लीप मध्ये असतो. त्याला कधीच असं, मी कधीच त्याच्या कुठल्या घोरण्याचा किंवा असा काही आवाज ऐकलेला नाही. आता तर नाहीच. आता मी वेगवेगळ्या रूम्स मध्ये झोपतो. पण काही लोक मला म्हणाली आहेत की खूप घोरतो म्हणून. आईला माहित नाही. नव्याने सुरुवात. बरं, तुमचं नाव त्याच्या मोबाईल मध्ये कोणत्या ह्याने सेव्ह आहे? मम्मीच नावाने. आणि त्याचं? अबू. बरं, त्याच्या फिल्म मधल्या रोमॅन्टिक सीन वर तुम्ही कधी कात्री चालवली? तुम्ही कधी काही कमेंट केलीये?
कात्री इन द सेन्स काइंड ऑफ कमेंट नाही नाही रोमॅन्स छानच करतो हो, उत्तम करतो आणि मी पण या इंडस्ट्रीतलीच आहे की असं काही वेगळं म्हणून नाही वाटत परफॉर्मन्स वर परफॉर्मन्स नाही काही नाही कधीच नाही. त्याला ओरडण्यासाठी तुमचा पहिला शब्द काय असतो? अरे ए ए एच एच ए बरं, अभिनय जास्त वेळ कोणत्या गोष्टी समोर घालवतो? आरशासमोर की मोबाईल समोर? त्याचा जो काय गेम कुठला आहे तुझा, काय नाव आहे? स्टेशन प्ले स्टेशन आहे, त्याच्याबरोबर तो जास्तीत जास्त असतो. मला इतका कंटाळा येतो त्याचं ते बघून. सतत तो प्ले स्टेशनवर असतो, नाहीतर तो यूट्यूबवर ना इतके काहीतरी असे इंटलेक्च्युअल व्हिडिओज आणि की भाषणं आणि असं काय खूप काय 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 सायंटिफिक भौगोलिक ऐतिहासिक असं काही खूप बघत असतो. तुम्ही पण बघितलं पाहिजे ऍक्च्युअली, मी सांगतो अरे पण तो एवढा बघत असते, मला असं म्हणते बाबा अभिनय तुला काय करायचं आहे, तुझं क्षेत्र काय आहे, तू बघतोच काय, पण ते नॉलेज आहे त्याला त्याच्यावर. आर्टिस्टला असलंच सी मी खूप वर्षांपूर्वी एक व्हिडिओ बघितला होता, पार्टी सिनेमाचा जो व्हिडिओ, अमरीश पुरी साहेब आणि ओमपुरी साहेबांचं वक्तव्य. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की जोपर्यंत आर्टिस्ट पॉलिटिकली मोटिवेटेड नाहीये तोपर्यंत तो रेलेव्हेंट नाही राहू शकत. सो माझं असं झालं की ठीक आहे, पॉलिटिकली मोटिवेटेड जरी नसलो तरी मी पॉलिटिकली साऊंड पाहिजे. माझ्या जगात काय आजूबाजूला घडतंय ह्याचं मला ज्ञान पाहिजेच पाहिजे, तरच मी रेलेव्हेंट राहीन, तरच मी जगासोबत राहीन. अभिनय इतिहासावर उत्तम बोलू शकतो, भूगोलावरतीही बोलू शकतो, तो राजकारणावर बोलू शकतो. अभिनय बऱ्याच गोष्टींवर उत्तम बोलू शकतो. त्याचं वाचन म्हणजे वाचणं, त्याचं बघणं म्हणजे हे मी मान्यच करायला पाहिजे. खूप लिटरेट आहे तो स्वतः. बरं, आईचं सर्वात कडक सेन्सॉर बोर्ड नियम घरात काय आहे? कारण आपण सेन्सॉर बोर्ड नियम वापरूया कारण आपल्याला ते रिलेट करतं इंडस्ट्रीला. तर कोणता नियम आहे कडक तिचा घरातला? किचन स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे. काही वर्षांपूर्वी शिक्षण हे करायचंच, ग्रॅज्युएशन करायचंच, हा कडक नियम होता आमच्या घरामध्ये. सो ते आम्हाला दोघांनी केलं. स्वानंदी तर परत करते आता, पण ती शिकते आता नवीन काहीतरी तिने नवीन जर्नी स्वतःची चालू केली. पण ते आता सध्या किचन स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे, हॉल स्वच्छ ठेवणे हेच. बरं, आईचा फोन आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय असते? तू घाबरून उचलतोस, तू स्पीकरवर ठेवतोस की रिंगटोन बंद, म्हणजे जर स्पीकर चालू असेल तो बंद करतोस का? आई तर काहीतरी रागाने बोलेल काहीतरी, असं काही होतं? लोकांसोबत असेल तर मग मी स्पीकरवरनं काढून ठेवतो, कारण ती काय बोलेल, त्याला कधी कधी बाजूला बसलेल्या माणसाच्या विषयी काय बोलेल ह्याचीच मला झालं होतं एकदा. पण जाऊ नको बोलायला. पण ते त्यामुळे मी एकटा असतो तेव्हा काय भीती नसते, पण लोक असतील समोर की मी जरा कॉन्शियस असतो. याचा फोन चालू, माझा फोन चालू होता, त्याच्यावर कोणतरी होतं, ते काय तुझ्या बरोबर असं म्हटल्यानंतर तो माणूस दुसऱ्या क्षणी उतरून निघून गेला गाडीतून. त्याला कशाला घेऊन चाललायस तू? विषय संपला तिथे. बरं, आईचा आणि बाबांचा एखादा सिनेमा, जो बरेच सिनेमे आहेत एकत्र केले, पण तुला आवडणारा सिनेमा आणि तू इतक्या वेळा तो पाहिलास, त्यांचा इंडिव्हिज्युअली का दोघांचं एकत्र? एकत्र, इंडिव्हिज्युअली, जे तुला सांगायचं. एकत्र त्यांचा सगळ्यात आवडता माझा सिनेमा आहे तो जन्मभूमी ऑब्व्हियसली. आणि ते म्हणजे तो सिनेमा आय फील ऐतिहासिक आहे आणि तो परत रिलीज करायला हवा असं मला खूप वाटतं. मी बोलणार प्लीज रिलीज करा. मी पहिल्याच शोला जाणार आहे बनवणीच्या. इंडिव्हिज्युअली म्हणाल तर एक होता विदूषक वडिलांचा, आईचा इंडिव्हिज्युअली म्हणाल तर जोगवा, जत्रा, दोन्ही मला खूप आवडतात. नटरंग, तिन्ही मला प्रचंड आवडतात. बरं, घरात सर्वात जास्त राग कोणाला येतो तुमच्या? भयंकर चिडका. तिघांनाही येतो राग, तिघांनाही राग येतो, अजिबात नाही. ज्यांना वाटतं ना की हा इंडिव्हिज्युअली चिडका आहे ते स्वतः खूप चिडके असतात. घरीच दाखव. केस इन पॉइंट प्रूव्हन. कोण जास्त शॉपिंग करतो, हा की सगळे? तिघही वेड्यासारखी शॉपिंग करतो ना मी, फारच. हो, म्हणजे थोडस जरा तिथे आम्हाला आवर घालायचंय, पण ते कसं आवडणार? जर तुमच्या प्रत्येक महिन्याला नवीन सिनेमे येतात तर तुम्हाला नवीन कपडे घ्यावेच लागणार. बरं, याची कोणती सवय तुम्हाला आवडत नाही?
ती बदलायला हवी त्याने? थोडासा आळशी आहे. म्हणजे घरात असले की तो स्वतःच्या रूम मधून बाहेरच पडत नाही. तो स्वतःमध्ये खूप असं कधी अशी इच्छा होते की अरे अभिनय आमच्या बरोबर पण बस, आम्हाला जे आवडतात ते सिनेमे बघ, तुझ्यासारखे बुद्धिवादी असे लोक सिनेमा आम्हाला नाही, किंवा अशी बौद्धिक चालना देणारे प्रत्येक वेळेला नको मला बघू, बौद्धिक चालना नको बस. तू खूप असे वेगळे डीप फिल्म्स चांगले commercial सिनेमे अरे बघ बघ ना मजा असं जरा आमच्यावर फालतू हॉरर सिनेमे बघा. मी आणि सानंदी खूप हॉरर फिल्म्स आणि हॉरर कुठले बिग्रेड हॉरर सिनेमा पण बघतात भूत दिसेल म्हणून. पोस्टर वरती भूत पाहिजे, भूत पाहिजे. पोस्टर काही कसाही सिनेमा पोस्टर वरती भूत असेल, असा काहीतरी वेळा वाकडा दिसणारा माणूस व्यक्ती असेल की ते बघणार. पहिले हा कुठला सिनेमा आहे, ऑस्कर विनिंग सिनेमा असेल ना बाजूला, त्याच्यामुळे असा वेळा वाकडा असा कोणतं ते त्यालाच बघणार पहिला. हा कोण आहे तर ते आमचं असतं थोडंसं. बरं, जाता जाता एक थोडासा इमोशनल प्रश्न. अभिनयचं वर्णन किंवा अभिनय एका शब्दात सांगाल अभिनय? इमोशनली नाही होणार मी. थोडस म्हणजे मुलगा म्हणून अभिनय. तो ना परफेक्ट विंचू आहे असं म्हणते मी त्याला. विंचू? कारण त्याची रास वृश्चिक आहे, सनसाईन आणि मूनसाईन त्याचे वृश्चिक आहेत. एखादी गोष्ट बरोबर डोक्यात ठेवून वागणारा, तो कधीच रिॲक्ट होत नाही. तो म्हणाला मगाशी अत्यंत डिप्लोमॅटिक त्याची पर्सनॅलिटी आहे आणि खूप प्रेम करतो समोरच्या माणसावर, पण ते कळू देत नाही. ते आपण जाणून घ्यायचं असतं की हा आपला खूप प्रेम करतो असं आपण समजून घ्यायचं. तो कधीही स्वतःच्या तोंडाने बोलत नाही. जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि तो काळजी करायला लागतो तेव्हा कळतं की खरंच हा खूप इमोशनल आहे. स्वतःचे इमोशन्स अजिबात व्यक्त करत नाही. पण जर तुम्ही त्याला दुखावलं तर तो तुम्हाला कधी आयुष्यात सोडणार नाही. कुठल्या ना कुठल्यामध्ये कोपच्यात नेऊन तुम्हाला कधी नांगी मारेल, कळणार नाही तुम्हाला. त्याला कधी कधीच गोष्टी आठवतात. कधी भांडण झालं ना, तू त्यावेळेला तसं बोलली होतीस मला, हे त्याचं बरोबर डोक्यात असतं. त्यामुळे तो परफेक्ट स्कॉर्पियन आहे असं मी सांगेन त्याला. आणि अभिनयासाठी आई काय न आवडणारी गोष्ट नाही. आई काय, तू एका शब्दात वर्णन काय करशील आईचं? एका शब्दात काय वर्णन करेन यार, एक शब्द कमी पडेल खूप. आय थिंक माझी आई भयानक ब्रेव आहे, भयानक गटसी आहे. तिच्यात अमाप विल पॉवर आहे आणि ती जितकी फ्री गोईंग, फ्री फ्लोईंग आणि हॅपी गो लकी, ती फार विचार नाही करत कुठल्या गोष्टीचा. आय फील हे सगळ्या गोष्टी, हे सगळे गुण तिच्याकडनं खूप शिकण्यासारखे आहेत. मी ओव्हर थिंकर आहे, मी खूप विचार करतो. माझी आई विचार नाही करत फार, ती डायरेक्ट बोलून टाकते न विचार करता. कारण तिच्या मनात काही नसतं, ती मनाने अतिशय साफ आहे. सो आय फील की हे सगळे गुण आहेत ते माझ्या आईला डेडिकेट करायचे. वाव. आणि इतक्या मस्त माझ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तू उत्तर सिनेमात ते निमित्ताने इथे आलात आणि दिलीत. आणि खऱ्या अर्थानं अभिनय आता आपल्यापर्यंत पोहोचलाय, सिनेमातनं पोहोचणार आहे. आणि अर्थात प्रियाताईंच्याच सांगण्यामधनही तो आपल्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे आता तुला एक स्वतंत्र ओळख, लवकरात लवकर एक चांगली ओळख आणखी मिळू. अर्थात ती तू निर्माण केली आहेस, पण जसा तू ग्रो होतोयस तसं मी तर म्हणेन की भले ते कासवाच्या ह्याने असेल पण ते जिंकण्याच्या इथे आपण असतो तसं स्लो अँड स्टेडी तसं असायला हवं. आणि ती तू करशीलच. आणि उत्तर सिनेमासाठी आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. अर्थात आईचे आशीर्वाद तर आहेतच, बाबांचे आहेतच. त्यामुळे अर्थात ते कुठेतरी तू म्हणतोयस तसं जे तुला हवंय ते लवकरच मिळव, ते स्वप्न पूर्ण हो. आणि यासाठी तुला शुभेच्छा खूप खूप. थँक्यू. आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल शुभेच्छा नाही, थँक्यू त्याच्यासाठी. कारण कसं असतं काही काही गोष्टी आम्ही एकमेकांना समोर शेजारी बसून अशा बोलणार नाही एकमेकांबद्दल. त्या कळतात आपल्याला की अरे याला माझ्याबद्दल असं वाटतं, यालाही कळेल की अरे माझ्या आईचं असं मत आहे. असं होऊ शकतं कारण काही तुझ्याकडून ते प्रश्न येतात ना, आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी चाललेल्या असतात, अशा पद्धतीनेच बाहेर येतात. सो तुलाही थँक्यू की आम्हाला एकमेकांबद्दल आज बऱ्यापैकी काही गोष्टी कळल्या. घरी जाऊन भांडू नका. नाही. खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. उत्तर बघा नक्की.